ओके. सगळ्यात पहिला प्रश्न, मीटिंगचा एजेंडा जो आहे तो आजच्या मीटिंगचा एजेंडा आपला असा आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आपला किंवा माझी कन्सर्न मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे की मला थोडं कन्सर्न होतं की आपल्याला जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये ऍडमिशन्स आपले कमी होतील असं माझं कन्सर्न होतं. आणि असा माझा अनुभव सुद्धा आहे मागच्या 2-4 वर्षाचा की आपले ऍडमिशन्स जे आहेत ते जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये कमी होतात. ओके, असा माझा अनुभव आहे. पण तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद वाटतो आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप कौतुक की जुलै महिन्यामध्ये आणि ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे आता ऑगस्ट महिना सुरू आहे, तर जुलै महिन्यामध्ये म्हणा किंवा आता ऑगस्ट सुरू झालेला आहे किंवा जूनच्या एंडिंगला म्हणा, आपल्याला काहीही ऍडमिशन मध्ये कमी आलेली नाहीये कुठंच. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपला जो फ्लो आहे ऍडमिशनचा, म्हणजे मी माझ्यावरून सांगतोय, म्हणजे आता ऑब्व्हियसली तुमचे ऍडमिशन्स डिफर करतील, म्हणजे सर्वांचे तुमचे वेगवेगळे ऍडमिशन्स असतील आणि ते डिफर करतील. पण मी माझा अनुभव सांगतो की माझ्याकडं जे ऍडमिशन्स येतात किंवा आपल्या स्टॉक रूम मध्ये जे ऑर्डर्स आहेत त्याच्यावरून आणि त्यांची जी फजिता आहे, म्हणजे तुम्हाला फक्त प्रिया मॅडमच माहिती आहे, पण तिथं कमीत कमी 5 ते 6 लोक काम करतात स्टॉक रूम मध्ये. फक्त स्टॉक रूम मध्ये 5 ते 6 जण तिथं काम करतात. तर ऑर्डरचा फ्लो ट्रेमंडस आहे, ट्रेमंडस. म्हणजे कोणतीही कमी ऑर्डरच्या फ्लो मध्ये आलेली नाहीये. मी तुम्हाला सांगितलं की माझा मागच्या 3-4 वर्षाचा, म्हणजे जेव्हापासून आपण सुरुवात केली तेव्हापासूनचा अनुभव असा आहे की जुलै महिना थोडासा प्लस मायनस आपला जातो आणि ऑर्डर्स थोड्या कमी असतात, कधी थोड्या जास्त असतात. जुलै महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये ऑर्डर्स कमी होतात, ऍडमिशन्स कमी होतात. पण नाव अवर जीचॅम्प ब्रँड हॅज बिकम मॅग्नेटिक वन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जीचॅम्प हा ब्रँड मॅग्नेटिक झालेला आहे की एवढ्या ऍडमिशन्स होत आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने मेहनत करताय सर्वजण. सो आय शुड appreciate that also, that you are also working very hard to make it a reality. की आपलं जे सेंटर आहे किंवा आपलं जे अबॅकस आहे, या सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजे, यासाठी तुम्ही सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेत आहात. 100 पूर्ण झालेले आहेत. एक मिनिट. 100 पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला आता काय करावं लागणार आहे, त्यामुळं आपल्याला आता दुसरा आयडी बाकीच्यांना द्यावा लागणार आहे. येस. तर मला असं वाटतं की हे कशामुळे झालं आहे. डबल साऊंड येतोय. डबल साऊंड कसं काय येतो? तुझ्या फोनमध्ये सुरू आहे का मीटिंग? डबल साऊंड सर्वांना येतोय का? जस्ट टेल मी इन द चॅट बॉक्स. नाही, सर्वांना नाही येते डबल साऊंड. येस. ओके. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की ऍडमिशन मध्ये जुलै महिन्यामध्ये कोणतीही कमी आली नाही, याबद्दल तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन. सगळ्यात अगोदर म्हणजे मी मीटिंगची सुरुवात एकदम नेहमी असं थोडं रागारागात करत असतो. म्हणजे रागारागात म्हणजे कसं की मला मला कसं असतं की मी सॅटिस्फाईड होतच नाही. म्हणजे माझं असं आहे की मी सॅटिस्फाईड होतच नाही. abacus.gchamची लिंक ग्रुपवर टाका. इकडे सुरू झालं.
कारण की कसं आहे ना, की आपण जे स्टँडर्ड आपण सेट केलेले आहेत, त्या स्टँडर्डनुसार आपल्याला सॅटिस्फाईड आपण होतच नाही. आपल्याला अजून पाहिजे, आपल्याला अजून पाहिजे, आपल्याला अजून चांगलं, आपल्याला अजून डेव्हलपमेंट करायची, आपल्याला अजून इम्प्रूव्हमेंट करायची, आपल्याला अजून ऍडमिशन पाहिजे. आणि याच्या मागचा उद्देश सर्वात सिंपल आहे, की तुमच्या सर्वांचे आर्थिक गणित जे आहे, म्हणजे प्रत्येकाचं आर्थिक गणित खूप चांगलं झालं पाहिजे. तुम्हाला एवढं इन्कम तरी आलं पाहिजे मिनिमम, की तुम्ही स्वतःसाठी काही वस्तू घेऊ शकाल, स्वतःसाठी एक चांगलं आयुष्य तुम्ही जगू शकाल. आणि यासोबत तुमच्यावर जे लोक अवलंबून आहेत, जे लोक तुमच्यावर डिपेंड आहेत, त्या लोकांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करावं. तर अशा दोन्हीही गोष्टी आपल्याला याच्यातून साध्य करायच्या आहेत. अशा दोन्हीही गोष्टी आपल्याला याच्यातून साध्य करायच्या आहेत. त्यामुळं खूप आवश्यक आहे की आपलं एक गोल असलं पाहिजे. त्यामुळं खूप आवश्यक आहे की आपलं एक गोल असलं पाहिजे. त्यामुळं हे खूप आवश्यक आहे की आपलं एक विजन असलं पाहिजे. त्यामुळं हे खूप आवश्यक आहे की आपलं विजन असलं पाहिजे आणि आपलं एक मिशन असलं पाहिजे. विजन आणि मिशन हे काय असतं, ह्या मोठ्या मोठ्या कंपन्याच्या गोष्टी आहेत बरं का. तुम्ही म्हणाल की सर आमचं तर छोटासा क्लास आहे, आमचा एवढा मोठा व्याप नाहीये. पण हे बघा कसं असतं ना, की आपल्याला आयुष्यामध्ये जायचं कुठं आहे, हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. हे आपल्याला आपल्याला काय अचीव्ह करायचंय. म्हणजे आता सर्वांनी फ्रँचायझी घेतली, पण ती फ्रँचायझी घेण्यासाठी म्हणजे कोणी चला अर्निंग करायची आपल्याला असं कोणाचं त्याच्यामध्ये पॉइंट ऑफ व्ह्यू होता. किंवा कोणाचं की चला आम्हाला अडी-अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे, असा काही हेतू होता. काही लोकांना की चला आपल्याला मुलांना शिकवण्यास आवडते. असे वेगवेगळे तुमचे हेतू होते. पण आज जेव्हा आपण या सिस्टममध्ये आलो, तेव्हा सर्वांनी एका गोष्टीवर अलाइन झालं पाहिजे. सर्वांनी एका गोष्टीवर अलाइन झालं पाहिजे, की आपल्याला जास्तीत जास्त ऍडमिशन करायचे आहेत. आपल्याला आपल्या एरियामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला जीचॅम्प अबॅकस हा ब्रँड सर्व दूर जेवढ्या ठिकाणी तुम्ही करू शकता, नेऊ शकता तेवढं घेऊन जायचं आहे. आणि ज्या मुलांना तुम्ही शिकवताय, त्यांच्या करिअरमध्ये एक आमूलाग्र बदल झाला पाहिजे. त्यांच्या करिअरमध्ये त्यांना याचा फायदा झाला पाहिजे. पालकांना तुमच्याबद्दल, त्यांच्या मुलांबद्दल अभिमान वाटला पाहिजे. तर या सर्व गोष्टी होण्यासाठी या सर्व गोष्टी होण्यासाठी आणि या सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला व्हिजन असणं गरजेचं आहे. हे बघा, विदाऊट व्हिजन आपण जर विदाऊट व्हिजन आपण जर काम केलं, तर आपण हॅफॅझार्ड वेमध्ये थोडंफार काम करणार, काहीतरी काम करणार. पण त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग रिझल्ट जर आपल्याला पाहिजे, तर आपल्याला व्हिजन असलं पाहिजे. आणि मिशन असलं पाहिजे, की मला अजून काय काम करायचंय. व्हिजन मिशन टेक्निकली खूप साऱ्या त्याच्यामध्ये गोष्टी आहेत, पण आपण एवढ्या खोलात जाणार नाही. पण तुम्ही व्हिजन तरी लक्षात ठेवा, की अ, आपल्याला काय नेमकं काय करायचंय, म्हणजे पुढच्या 6 महिन्याचं आपलं व्हिजन काय आहे? पुढच्या 10 दिवसाचं आपलं व्हिजन काय आहे? सो हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी काय म्हणतो मोबाईलवर 1 मिनिट. आता हे व्हिजन व्हिजन जे आपल्याला ठेवायचं आहे, तर त्या व्हिजनसाठी तुम्हाला स्वतःची कमिटमेंट लागेल पहिले. म्हणजे तुम्हाला स्वतः माझा आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित? एम आय ऑडिबल? येस, व्हेरी गुड. ओके. सो व्हिजनसाठी तुम्हाला स्वतःची कमिटमेंट पाहिजे पहिले. म्हणजे स्वतः तुम्हाला ठरवावं लागेल कारण की व्हिजन तुमचं जे आहे ते तुम्हालाच ठरवायचं आहे. मी थोडी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं व्हिजन काय.
त्यासाठी तुम्हाला कमिटमेंट लागेल की तुम्ही जे काही काम करणार आहात किंवा जे काही विजन तुम्ही त्याच्यामध्ये सेट करणार आहात, तर ते विजन तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की तुम्हाला नेमकं काय विजन ठरवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं विजन ठरवणार नाही किंवा त्या गोष्टीला तुम्ही सिरियस घेणार नाही, तोपर्यंत लोक सुद्धा तुम्हाला सिरियस घेणार नाही. आता हे लोक कोण आहेत? तुमच्या आजूबाजूचे 4 लोक आहेत. तुमच्या म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही हे नेहमी सांगतो की सगळ्यात पहिले तर तुमच्याच फॅमिली मधले लोक आहेत तुमच्या. त्यांनाच पहिले तर डाऊट आहे की तुम्ही काही करू शकाल की नाही, पहिली गोष्ट. ऑब्व्हियसली पहिले सपोर्ट करणारे सुद्धा तेच असतात, पण डाऊट घेणारे पण तेच असतात, आपल्या आजूबाजूला लोक. दुसरं तुमच्या मित्रमंडळी, शेजार-पाजारचे लोक. आणि तिसरं अजून तुम्हाला दूर-दूरचे ओळखणारे लोक. पण या सर्वांपेक्षा पहिले तुम्हाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आला पाहिजे. पहिले तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. कारण की ठरवल्यानंतर हे बघा काहीही होतं. आता आपण काल बघितलं नीरज चोप्राने जॅव्हलिन थ्रो मध्ये सेकंड रँक आला, म्हणजे सिल्वर मेडल आलं इंडियाला. तर आतापर्यंत 4 वर्षापासून पाकिस्तानचा जॅव्हलिन थ्रो करणारा जो अर्शद नदीम आहे, त्यानं या ऑलिम्पिकमध्ये त्याला गोल्ड मिळालं. 4 वर्षापासून नेहमी काय होत होतं की गोल्ड मिळत होतं. आतापर्यंत काय होत होतं की गोल्ड कोणाला मिळत होतं? गोल्ड नीरजला मिळत होतं आतापर्यंत, म्हणजे 4 वर्षापासून. आणि या ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा असं झालं की गोल्ड कोणाला मिळालं? नीरजला गोल्ड मिळालं का? नाही. नीरज चोप्राला काय मिळालं? सिल्वर मिळालं. आणि गोल्ड कोणाला मिळालं? अर्शद नदीमला मिळालं. तर 4 वर्षापासून एक मिनिट, इथं साइन आउट करून आणि साइन इन करावं. साइन आउट आहे, then sign in, then continue with Google. झाले सुरू. ही कोणती मीटिंग आहे? ओके, लिंक टाकलेली आहे. ओके, इट्स ओके. ओके, चालेल. ओके, सॉरी सेकंड लिंक वाल्यांना सॉरी, कारण की जॉईन व्हायला थोडा वेळ लागला. पण मीटिंग नेमकीच सुरू झालेली आहे. आता तुम्ही कंटिन्यू जॉईन राहा. तो काय आहे की ओके, येस. दुसऱ्या लिंक वाले आवाज येतोय का माझा व्यवस्थित? येस. ओके. येस. ओके. ओके, आता विदाउट इंटरप्शन कंटिन्यू आपण जाणार आहोत. सो अर्शद नदीमला गोल्ड मिळालं. कधी मिळालं? तर 4 वर्षापासून ही इज फायटिंग विथ और ही इज इन कॉम्पिटिशन विथ होम? नीरज चोप्रा. पण आता या ऑलिम्पिकमध्ये त्याला गोल्ड मिळालं. त्यामुळं इफ यू पुट एफर्ट्स, म्हणजे तुम्ही जर प्रयत्न करत राहिला कोणत्याही गोष्टीमध्ये, आणि तुमचे जर एफर्ट्स कन्सिस्टंट आहेत, तुमचे एफर्ट्स कसे आहेत? कन्सिस्टंट आहेत, तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतं. ओके. सो त्यामुळं मी सुरुवात कशी केली होती की आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट की जुलैमध्ये आणि ऑगस्टमध्ये आपल्या ऍडमिशन्स थोड्या कमी होतात. पण या वर्षी असं काहीही झालेलं नाहीये आणि आपल्याला जुलैमध्ये सुद्धा भरभरून ऍडमिशन्स मिळालेल्या आहेत. आणि ऑब्व्हियसली वेगवेगळ्या फ्रँचायझीला म्हणजे कोणाला कमी ऍडमिशन मिळतात, कोणाला जास्त मिळतात. पण मला कौतुक कशाचं आहे की आपला फ्लो हा ऍडमिशनचा वाढत जातोय. आणि जेवढं तुम्ही सर्वजण ऍडमिशन करणार, हे बघा, फक्त तुम्हालाच त्याचा फायदा होत नाही. एखाद्या मॅडम जर
खामगावला ऍडमिशन करताय तर त्याचा फायदा बुलढाण्याला सुद्धा होतो, बुलढाण्याला ऍडमिशन होत आहे त्याचा फायदा पुण्याला सुद्धा होतो. कारण की सर्व कुठेतरी नातेवाईक एकमेकांना कनेक्टेड असतात, कुठेतरी लोक एकमेकांना कनेक्टेड असतात आणि त्यांना या सर्व गोष्टी माहिती पडतात आणि एक ब्रँड बिल्डिंग होते. हे बघा, आपण एक ब्रँड बनवतोय आणि हा ब्रँड आपण समोर घेऊन चाललोय आणि आपण सर्वजण त्याचे स्टेक होल्डर्स आहेत. म्हणजे ब्रँडने जर चांगलं काम केलं किंवा ब्रँड जर चांगल्या पद्धतीने काम करतोय तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? तर त्याचा फायदा सर्वांना होणार. फक्त एका व्यक्तीला कोणालाही याचा फायदा होणार नाही. Okay, so with this note that I am happy about it that in July also we got very good admissions. In June also we got very good admissions, as well as in August also. In August also the flow is very good, and that's why स्टॉक रूमच्या वतीनं किंवा स्टॉक डिपार्टमेंटच्या वतीनं एक सर्वांना रिक्वेस्ट आहे. पहिली गोष्ट, सर्वांनी स्टॉक ठेवा. 2 किटचा, 5 किटचा. जसं आम्ही आमच्याकडं 2000 किटचा स्टॉक ठेवतो, 5000 किटचा स्टॉक ठेवतो. आमच्याकडे खूप स्टॉक आहे. जे इथं येतात त्यांना माहिती आहे. जे ऑफिसला येतात त्यांना माहिती आहे. तर तुमच्याकडे सुद्धा स्टॉक खूप सारा असला पाहिजे. तुमच्याकडे सुद्धा तुमचा स्टॉक असला पाहिजे. का? कारण की एखाद्या वेळेस ऑर्डर यायला उशीर होतो किंवा ऑर्डर प्रोसेस व्हायला सुद्धा 2 दिवसाचा वेळ लागतो किंवा एखाद्या वेळेस कुरिअरवाला काहीतरी गडबड करतो किंवा एखाद्या वेळेस पोस्टमन तुम्हाला लवकर ऑर्डर आणून देत नाही. अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत होऊ शकतात. एखाद्या वेळेस म्हणजे तसं तर होतच नाही, पण एखाद्या वेळेस आमच्याकडे टी-शर्ट एखादा कमी असतो किंवा एखाद्या वेळेस बॅग, म्हणजे असं रिअरली अशा गोष्टी होतात. पण तुम्हाला काय करायचं, याची प्रॉपर तयारी असू द्यायची तुमची. म्हणजे तुमची फजिता व्हायला नको. कारण की आपल्याला काय असतं माहितीये का, मुलगा येतो, पालक येतो आणि तो पालक पैसे भरतो तुमच्याकडं आणि लगेच पालकाची अपेक्षा काय असते, की त्यांना लगेच किट द्यायला पाहिजे, बरोबर? आणि तुम्ही काय म्हणता, नाही ते पोस्टानं नंतर येईल. मग एका हप्त्यानंतर तुम्ही त्यांना किट देता, तोपर्यंत ते निगेटिव्ह होऊन जातात. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक 4-5 किटचा स्टॉक असू द्या. ज्यांचे ऍडमिशन कमी होतात त्यांच्याकडे 4-5 किटचा असू द्या. ज्यांचे ऍडमिशन जास्त होतात त्यांच्याकडे 10-15 किटचा स्टॉक असू द्या. कारण की आम्ही जर 2000-5000 किटचा स्टॉक तुमच्यासाठी मेंटेन करतोय, आम्ही पण इन्व्हेस्टमेंट करतोय ना, आम्ही पण मेंटेन करतोय. तर तुम्हाला सुद्धा तो स्टॉक मेंटेन करायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा थोडी इन्व्हेस्टमेंट करून, म्हणजे काय की तुमच्याकडं असं होता कामा नये की पालक फीस भरून गेला, ₹2500 वन टाइम भरले एखाद्या पालकानं आणि तरी तुमच्याकडं किट नाही, असं नाही झालं पाहिजे. ओके. ओके. चहा चालतो सर्वांना? चहा घ्यायला या सर्वजण. ओके. सो आता आपलं ऑफिस खूप मोठं आहे. आपलं ऑफिस जवळपास 6000 स्क्वेअर फीटचं आपलं ऑफिस नवीन बनवलेलं. आता नवीन ऑफिसवरूनच आजची मीटिंग आहे. तर इथल्या लोकांनी सर्वांनी ऑफिस बघितलेलं आहे. बाकी लोकांनी सुद्धा यायचा एकदा तरी प्रयत्न करावा हेड ऑफिसला. इथं सर्वांशी भेटण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून तुम्हाला इथली पण सगळी परिस्थिती काय आहे, काय नाही तुम्हाला पण ते अवगत तुम्ही झाले पाहिजे त्याच्यासाठी किंवा तुम्हाला पण माहिती पडलं पाहिजे ते सर्व. तर आपला महत्वाचा मुद्दा आहे, की मला खूप सारे लोकं आजकाल बोलतात, की "सर शाळा काय करायला लागल्या? अबॅकस घ्यायला लागल्या." ओके. शाळा काय करताय? अबॅकसचा क्लास घेत आहे. ठीक आहे. शाळा काय करताय? अबॅकसचा क्लास घेत आहे. तर त्यांना घेऊ द्या. तुम्ही का चिंता करताय? शाळा काय करताय? अबॅकसचा क्लास घेताय. शाळा काय करताय? फोनिक्सचा क्लास घेताय. बरं, शाळेमध्ये मुलं किती? 1000 मुलं आहेत समजा किंवा 2000 मुलं आहेत. आपल्याकडे मुलं किती येत आहेत सध्या? किंवा आपल्याकडे आतापर्यंत किती ऍडमिशन्स आले? पौर्णिमा मॅडम म्हणताय साउंड येत नाहीये. सर्वांना साउंड येतोय चांगला? पौर्णिमा मॅडम तुमचा ऑडिओ चेक करा. हे बघा, हे जे लॉजिक सर्वजण मला सांगताय, म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय आहे, की शाळांचं कसं आहे, की अगोदर कसं होतं बघा, सगळीकडे जिल्हा परिषदच्या शाळा होत्या. त्यानंतर काय झालं, की इंग्लिश मीडियमचं फॅड आलं. जेव्हापासून इंग्लिश मीडियमचं फॅड आलं, सगळ्या इंग्लिश शाळेमध्ये स्पर्धा
तयार झालेली आहे. त्यांच्यामध्ये स्पर्धा कशी आहे की माझी स्कूल वेगळी कशी आहे हे मी कसं दाखवू. आणि त्यामुळं ते काय करतात, ते कराटे सुरू करतात. त्यामुळे ते अबॅकस सुरू करतात. ते हँडरायटिंग सुरू करतात. काही शाळांनी डान्स क्लास सुरू केले. काही शाळांनी म्हणजे ते आता माझ्या मुलाच्या शाळेमध्ये सुद्धा ते रोबोटिक्स पण आहे. त्याच्यानंतर फाउंडेशनचा वेगळा क्लास होतो. माझ्या मुलाच्या शाळेमध्ये फाउंडेशनचा वेगळा क्लास होतो. आणि फाउंडेशनमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळे ब्रँचेस बनवले. म्हणजे एस-एस-टीचं वेगळं फाउंडेशन बनवलं. मॅथेमॅटिक्सचं वेगळं बनवलं. त्याच्यानंतर त्यांनी ते रिझनिंग वगैरे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असतं ते बँकिंगची एक्झाम वगैरे असते ना, त्याचं वेगळं बनवलं. म्हणजे असे वेगळे-वेगळे फाउंडेशन त्यांनी तयार केले आणि हप्त्यातून एक दिवस ते फाउंडेशन सुद्धा शिकवताय. त्याच्यानंतर ते म्युझिक पण शिकवताय. मी म्हणलं, "अरे बाबांनो, म्हणजे आता त्यांना आपण असं तर बोलू शकत नाही जसं कॅज्युअली तुम्हाला बोलतोय. कारण की ते पहिली गोष्ट तर आपण गेल्यानंतर ते तिथं फीज आहे ₹1,50,000. माझ्या मुलाची फीज किती आहे? ₹1,50,000 शाळेमध्ये. इथं गुरुकुल म्हणून शाळा आहे. इथल्या लोकांना माहिती असेल. पहिली गोष्ट तर आपण गेल्या-गेल्या ते इंग्लिश बोलतात आपल्याशी. इंग्लिश बोलतात म्हणजे कसं, की ठीक आहे, जे पॅरेंट इंग्लिश बोलू शकतात त्यांच्यासाठी तर ठीक आहे. पण जे पॅरेंट इंग्लिश बोलत नाही, त्यांना सुद्धा ते इंग्लिशच बोलतात. त्यांचं म्हणणं आहे, की आमचं इंग्लिशच तुम्ही ऐका फक्त. मग हा पालक ज्याला इंग्लिश येत नाही तो येस मॅडम, नो मॅडम, येस मॅडम, नो मॅडम म्हणून तो कारण शोधतो, की कसं वापस निघायचं तिथून आणि चुपचाप घरी वापस येऊन जातो. तर ठीक आहे. मला काय सांगायचंय, मला याच्यातून एक स्पष्ट सांगायचं आहे, जर अबॅकस स्कूलवाले शिकवत आहेत, तर त्यांना त्यांचं काम करू द्या. माझं हे म्हणणं आहे, की स्कूलवाल्यांचं जे काम आहे, त्यांचं काम काय आहे पहिले? त्यांचं पहिले हे काम आहे, की शाळेतला सिलेबस शिकवायचं. अहो, तेच काम ते नीट करत नाही. लक्षात घ्या. शाळेतला सिलेबसच त्यांच्याकडून पूर्ण होत नाही किंवा तो सिलेबसच ते नीट शिकवू शकत नाही किंवा मुलांना शाळेतला सिलेबसच अजून व्यवस्थित येत नाही. शाळेतला सिलेबसच त्यांचं होमवर्क कंप्लीट होत नाही. शाळेतून 10 कंप्लेंट येतात. आता माझ्या मुलांचे येतात त्याच्यामुळे मला माहिती आहे ना, सगळ्यांचेच येत असणार काही ना काही. तुमच्या मुलाने आज हिंदीचं कंप्लीट केलं नाही. आज मी मार्केटमध्ये हिंदी ग्रामरचं पुस्तक आणायला गेलो होतो. कारण की पहिले पुस्तक आणले 7-8 हजाराचे पुस्तकं पहिले आणले. पण हिंदी ग्रामरचं पुस्तक त्यातून राहून गेलं. हिंदी ग्रामरच्या पुस्तकाची किंमत किती असावी? आम्ही तर 6वी पासून 10वी पर्यंत मध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. नवोदय विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. पण मी कधीच हिंदी ग्रामरचं पुस्तक विकत घेतलं नाही. ऑब्व्हियसली आम्हाला पुस्तकं तिथं फ्री मिळायचे. मी विकत घेतलं नाही. पण तिथं सुद्धा हिंदी ग्रामरचं पुस्तक आम्हाला कधी लागलं नाही. हिंदी ग्रामर आम्हाला आमचे टीचर वर्गामध्ये लिहून द्यायचे टॉपिक्स आणि त्या टॉपिक्सवर मग आम्ही म्हणजे ते लिहून घ्यायचो जे टीचर लिहून द्यायचे हिंदी ग्रामर. सांगायचं तात्पर्य काय आहे, की शाळेमध्ये एवढ्या गोष्टी आहेत आणि त्यांना टॅकल करण्यासाठी एवढ्या गोष्टी आहेत, की ते अबॅकस शिकवू शकत नाही. ते अबॅकस जरी त्यांनी सुरू केलं, तरी पण त्यांना आपल्यासारखं कोणाची तरी मदत लागेल. हे बघा, आता सेकंड ऑप्शन. फर्स्ट ऑप्शन काय आहे, की स्कूलवाल्यांनी किती जरी प्रयत्न केले, तरी ते अबॅकस चांगल्या पद्धतीने शिकवू शकत नाही. ही गोष्ट आहे. दुसरी गोष्ट काय आहे, ते शिकवू शकतात किंवा ते करू शकतात. पण त्याच्यासाठी त्यांना काय लागेल, तुमच्यासारख्या लोकांची गरज लागेल. मग याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. हे बघा, पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं कोणतीही गोष्ट. पण आपल्याला जर ऍडमिशन नाही मिळाले ना, आपण लगेच निगेटिव्ह घेतो. म्हणजे एका मॅडमला ऍडमिशन नाही मिळाले, तर ते मॅडम काय म्हणतात लगेच, की मला ऍडमिशन काय नाही मिळत आहे, ते लगेच लॉजिक लावून टाकतात, की तिकडे शाळेमध्ये सुरू झालं ना, त्याच्यामुळे मला अरे त्या शाळेचा आणि तुमचा काहीच संबंध नाही. काही लोक काय लॉजिक लावतात, आमच्या एरियात 4 क्लास आहे अबॅकसचे, त्याच्यामुळे मला ऍडमिशन मिळत नाही. त्या 4 क्लासचा आणि तुमच्या क्लासचा काहीच संबंध नाही. तुमचा संबंध फक्त तुमच्या पर्सनॅलिटीशी आहे, तुमच्या शिकवण्याशी आहे. तुम्ही कशा प्रकारे मार्केटिंग करता त्याच्याशी तुमचा संबंध आहे. तुम्ही कोणत्या ब्रँड सोबत आहात त्याच्याशी तुमचा संबंध आहे. तुमच्या मुलांवर तुम्ही किती चांगल्या पद्धतीने त्यांना अबॅकस शिकवताय, त्यांना सर्व्हिस किती चांगली देताय. तुमचा फोकस त्याच्यावर असला पाहिजे. तसं नाही. तुम्ही काय करता, तुमचं सोडून बाकी सगळीकडं
हे नीट नाहीये, माझी क्लासरूम नीट नाहीये, माझे घरचे मला सपोर्ट करत नाही, आमच्या शेजारी अबॅकसचा क्लास सुरू झाला, आमच्या तिथं ते शाळेमध्ये 500 रुपयात अबॅकस शिकवायला लागले. अरे, या बाकीच्या गोष्टीशी आपल्याला काहीही देणं घेणं नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अगेन मी त्या मुद्द्यावर येतोय, की जर समजा शाळेमध्ये अबॅकस सुरू त्यांनी करायचं ठरवलं किंवा केलं जरी, तरी पण आपल्यासारख्या काही लोकांना त्यांना सोबत घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय ते करू शकत नाही. मग तिथं अपॉर्च्युनिटी सुद्धा आहे. काय आहे? तिथं अपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्हाला आहे, की तुम्ही स्वतः सुद्धा स्कूलला अप्रोच करू शकता किंवा तुम्ही स्वतः सुद्धा स्कूल सोबत जॉईन होऊ शकता. पण आता हे तुम्हाला ठरवायचंय, की तुम्हाला क्वांटिटीमध्ये एकदाच जाऊन सगळं खराब करून टाकायचंय. कारण की बघा, जेव्हा स्कूलवाले शिकवणार ते क्वांटिटीमध्ये शिकवणार. 50 मुलांना, 100 मुलांना ते शिकवणार. आणि हात जोडून सर्वांना नम्र विनंती आहे, 50 मुलांना आपण अबॅकस ऍट अ टाइम शिकवू शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही 15 मुलांची बॅच केली ना, दॅट इज ऑल्सो लिटल बिट मोर. जर तुमची कॅपॅसिटी त्या मुलांना हँडल करायची असेल तर ठीक आहे. पण तुमची जर कॅपॅसिटी त्या मुलांना हँडल करायची नसेल, तर 15 मुलं सुद्धा तुम्हाला जास्त होतील. आणि स्कूलवाले काय करणार? स्कूलवाल्यांना फक्त दाखवायचंय पॅरेंट्सला, की आम्ही अबॅकस सुरू केलं, बस. तर त्यांचं त्यांना करू द्या. आता काही लोक काय विचार करतात, की मग आमची मुलं तिकडे जातील. अरे, तुमची मुलं तिकडे का जातील? हे बघा, एक 5 स्टार हॉटेल आहे, एक 3 स्टार हॉटेल आहे, एक ढाबा आहे आणि एक रस्त्यावरची वडापावची गाडी आहे. वडापाव चारही ठिकाणी मिळतो. पण जो वडापाव गाडीवर खाणार आहे, तो गाडीवर खाणार आहे. ज्याला हॉटेलमध्ये खायचं, तो हॉटेलमध्ये घेईल. ज्याला 3 स्टारमध्ये जायचं, तो तिथं जाईल. ज्याला 5 स्टारमध्ये जायचं, तो तिथं जाईल. हे बघा, कोणामुळेही कोणावर काहीही असर होत नसतो. ही गोष्ट लक्षात घ्या. इन्स्टंट असर असतो फक्त. कोणतीही गोष्ट होते ना इन्स्टंट. इम्पॅक्ट कशाचाही कसा होत असतो? इन्स्टंट होत असतो. पण लाँग टर्ममध्ये असा काही इम्पॅक्ट होत नसतो. हे बघा, याच्यामध्ये काय होईल, जरी तुमचे काही ऍडमिशन स्कूलमध्ये असे गेले, की बाबा स्कूलमध्ये ते फ्रीमध्ये शिकवताय किंवा आमच्या स्कूलमध्ये पण आहे. पण ते मुलं पुन्हा वापस येतील जर तुम्ही त्यांना अगोदर चांगलं शिकवलेलं आहे. तर ते मुलं पुन्हा तुमच्याकडे वापस येतील. पुन्हा ते तुमच्याकडे क्लास लावतील. पुन्हा ते तुमच्याकडे कंटिन्यू करतील. कारण की त्यांना अनुभव तिथे चांगला येणारच नाहीये. आणि 90% म्हणजे आता कसं असतं, प्रत्येक गोष्टीवर काही एक्सेप्शन्स असतात. एक्सेप्शन्स म्हणजे काय? आता मी म्हणतो, की स्कूलवाले व्यवस्थित करणारच नाहीये. मी असं म्हटलं. पण होऊ शकतं एखादा स्कूलवाला चांगलं करेल. होऊ शकतं ना, इट इज पॉसिबल. तर म्हणजे किती पर्सेंट चान्स आहे? 5 to 10%. किती पर्सेंट चान्स आहे? 5 to 10%. पण ऍट द सेम टाईम तुम्हाला सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे ना. ऍट द सेम टाईम तुम्हाला सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्ही सुद्धा स्कूल सोबत जाऊ शकता. तुम्ही सुद्धा स्कूलमध्ये जाऊन मार्केटिंग करू शकता. तुम्ही सुद्धा स्कूलमध्ये वर्कशॉप कंडक्ट करू शकता. पण तुमच्याकडून पहिले तुमचाच क्लास सांभाळणं नीट होतो का? तुमच्याकडे जे ऍडमिशन येत आहे तेच तुम्हाला नीट होत आहे का हँडल? आणि जर तुमच्या असे काही लोक आहेत समजा, ज्यांच्याकडे ऍडमिशनच नाहीये. मग ते स्कूलमध्ये गेल्यानंतर स्कूलवाले त्यांना एंटरटेन करतील का? समजा एखाद्या मॅडम आहेत, समजा सीमा भुतडा मॅडम आहेत. त्यांच्याकडे ऑलरेडी 100 प्लस ऍडमिशन आहेत समजा. तर स्कूलमध्ये गेल्यानंतर ते सांगतील, की माझा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. माझ्याकडे 100-150 मुलं येतात. तर स्कूलवाले त्यांना लगेच म्हणतील, की ठीक आहे मॅडम तुम्ही या. पण तेच तुम्ही अशा आहात समजा, की तुम्ही अजूनही एकही ऍडमिशन केलेली नाही आणि तुम्ही डायरेक्ट स्कूलमध्ये गेल्या. तर तुम्हाला काय एंटरटेन करतील स्कूलवाले? स्कूलवाले तर म्हणतील, "नाही, नाही मॅडम तुम्ही तर नवीनच आहात. अगोदर अनुभव घ्या. नंतर आमच्याकडे या." म्हणजे थोडक्यात काय आहे बघा, की जेव्हा तुम्हाला तुमच्या सेंटरवर ऍडमिशन मिळतंय सुरुवातीला, तर तेव्हा तुम्हाला पहिले तुमचं सेंटर, आपला किल्ला पहिले मजबूत करा. शिवाजी महाराजांनी पहिले काय केलं? त्यांचा एक किल्ला पहिले मजबूत व्हायचा. मग ते दुसऱ्या किल्ल्यावर जायचे. मग तो किल्ला मजबूत व्हायचा. मजबूत म्हणजे स्वतः तिथं असणं याचा अर्थ मजबूत नाहीये. शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये 400 किल्ले सांभाळलेले आहेत. 400, 400. आज आज इंटरनेट आहे. आज व्हेइकल्स आहेत. आज चार्टर प्लेन आहे, विमान आहे. सगळं फॅसिलिटी सगळ्या आहेत आज. रोड आहेत. एका रस्त्यावर गड्डे पडले समजा, तर आपण 4 वेळेस फोटो काढून सोशल मीडियावर टाकतो, की किती खराब रस्ता आहे. इथून लोकांनी कसं जायचं?
लोक इथून गाड्या पडतील, लोक पडतील, म्हणजे आज ही परिस्थिती आहे. त्या काळामध्ये जेव्हा कोणतेही रस्ते नव्हते, जेव्हा दळणवळण काही म्हणजे प्रॉपर होत नव्हतं, जेव्हा इंटरनेट नव्हतं, काहीच नव्हतं, तेव्हा शिवाजी महाराजांनी 400 गडकिल्ले जिंकले होते आणि त्यांचं राज्य 400 गडकिल्ल्यांवर होतं. आता एक व्यक्ती जो आपला अँसेस्टर आहे, म्हणजे आज महाराष्ट्राचे ते दैवत आहेत. आज महाराष्ट्रातले आपण लोक त्यांना सर्वजण मानतो. तर महाराष्ट्रातला कोणी एक व्यक्ती जर असं काही करून गेलेला आहे 400 किल्ले, तर आपला एकच किल्ला पहिले मजबूत करा. आपल्याकडे किती किल्ला आहे? एकच किल्ला आहे. तर तो एक किल्ला पहिले आपण मजबूत करावा. मजबूत करावा म्हणजे काय? आपल्याकडे पहिले ऍडमिशन आले पाहिजे. ते ऍडमिशन आल्यानंतर त्यांना आपण चांगली सर्व्हिस दिली पाहिजे. आणि निगेटिव्ह बघा, जेव्हा रिझल्ट चांगला येतो आपल्याला, म्हणजे एखाद्याच्या 10 ऍडमिशन झाल्या, तो म्हणतो की ठीक आहे माझ्या ऍडमिशन होत आहे. ज्याच्या 5 ऍडमिशन झाल्या तो निगेटिव्ह होऊन जातो किंवा तो थोडा नाराज होऊन जातो की मला अजून ऍडमिशन मिळाले असते तर चांगलं झालं असतं. पण आपण याच्यामध्ये व्याख्या नाही करायची, व्याख्या नाही करायची. व्याख्या म्हणजे काय? की याच्यामुळेच मला ऍडमिशन मिळत नाही. त्याच्यामुळेच मला ऍडमिशन मिळत नाही. असं नसतं. हे बघा, आपलं काम आहे प्रयत्न करणं. नाही होते पुन्हा प्रयत्न करणं. नाही होते पुन्हा प्रयत्न करणं. कारणे सांगणं आणि कारणे म्हणजे दुसऱ्याला तर सांगायचं काही कामच नाही. दुसऱ्याला तर आपण सांगतच नाही. पण मला असं वाटतं आपण स्वतःलाच कारणं सांगतो. कसं? म्हणजे आपण समजूत काढतो स्वतःची, की मला का ऍडमिशन नाही मिळाल्या? तर इथं ना खूपच म्हणजे पॅरेंट पैसेच देत नाही इथं. त्याच्यामुळे मला ऍडमिशन नाही मिळालं. ओके, ठीक आहे. आपण समजून घेतलं आपलं. किंवा मला का नाही ऍडमिशन मिळालं? इथं ना स्कूलमध्ये अबॅकस घेतात म्हणून मला ऍडमिशन नाही मिळालं. तर ह्या गोष्टी बघा, बाहेर लोटू नका कोणतीही गोष्ट. बाहेर काहीच नाही. जे आहे ते आपल्यामध्ये आहे. जबाबदारी आपण स्वतः घ्यायची शिका. सर्वांनी स्वतः जबाबदारी घ्यायची आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः जबाबदारी घेणार नाही, तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये इम्प्रुव्हमेंट होणार नाही. तुम्ही जर स्वतः जबाबदारी नाही घेतली आणि जर तुम्ही जर दुसऱ्यांना दोषी ठरवलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार नाही. तर तुमच्या क्लासवर ऍडमिशन्स वाढणार नाही. आज आपल्याकडं मला एक गोष्ट सांगा तुम्ही. आज आपल्याकडं असे बरेच लोक आहेत ज्यांच्याकडे 500 पेक्षा जास्त ऍडमिशन्स आहेत. त्या लोकांना वेगळे डोळे जास्त आहेत का? किंवा कान जास्त आहेत का? काही अवयव त्यांच्याकडे जास्त आहेत का? नाही. त्यांना आम्ही वेगळं गाईड करतो का? की मी फोन करतो, हॅलो माळोदे मॅडम, तुमच्या ऍडमिशन 500 झाल्या, 600 झाल्या, तर तुम्हाला मी वेगळं काहीतरी देतो म्हणजे त्याच्यासाठी. असं काहीच नाहीये. त्यांना काही वेगळं मिळतं का? नाही. सुरोसे सरांना काही वेगळं मिळतं का? नाही. भावसार सरांना काही वेगळं मिळतं का? नाही. काय यांचे 500 पेक्षा 600 पेक्षा जास्त ऍडमिशन्स आहेत. हार्डवर्क इज ओके. फक्त हार्डवर्क नाहीये. ते रिझिलियन्स शो करतात किंवा ते कन्सिस्टंटली एफर्ट देत आहे. कन्सिस्टंटली मार्केटिंग करताय. कन्सिस्टंटली मुलांसोबत काम करताय. तर ही कन्सिस्टन्सी आपण जेव्हा शो करू आणि आपल्यामध्ये रिझिलियन्स जेव्हा आपण शो करू, आपल्यामध्ये रिझिलियन्स म्हणजे कसा पाहिजे, की खूप चांगलं आपल्यासोबत होतंय ना, तर आपण खूप आनंदी होऊ नये. आपल्यासोबत खूप चांगलं होतंय, खूप ऍडमिशन मिळत आहे, तर खूप आनंदी होऊ नये. आपल्याला काहीच ऍडमिशन नाही मिळत आहे, आपल्यासोबत काहीच चांगलं नाही होतंय, तर आपण दुःखी होऊ नये. हा बॅलन्स जेव्हा आपल्याला जमेल ना, आपलं काम आहे फक्त प्रोसेस व्यवस्थित करणं. आपल्या हातात काय आहे? आपल्या हातामध्ये काय आहे? आपल्या हातामध्ये आहे प्रोसेस व्यवस्थित करणं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्याच्यानंतर जो रिझल्ट येणार आहे, तो आपल्या हातामध्ये आहे का? नाही. ते आपल्या हातामध्ये नाहीये. तरीही तरीही म्हणजे एक सिंपल गोष्ट आहे. एक सिंपल गोष्ट आहे, की यू हॅव अ प्रॉब्लेम. तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही जर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू शकता, देन व्हाय वरी अबाउट इट? इफ यू कॅन फाइंड सोल्युशन ऑफ अ प्रॉब्लेम, देन व्हाय वरी अबाउट इट? दुसरं आहे, की एक प्रॉब्लेम आहे, त्याचं तुम्ही सोल्युशन काढू शकत नाही. तर अगेन व्हाय वरी अबाउट इट? तुम्ही काढू शकता का? नाही काढू शकत. देन व्हाय वरी अबाउट इट? म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये वरी करून
म्हणजे चिंता करून होणार आहे का? चिंता चिता समान होती है. म्हणजे चिंता करून काहीच फायदा नाही. आपलं काम काय आहे? व्हॉट वी शुड डू? वी शुड फोकस ऑन अवर ॲक्शन. वी शुड फोकस ऑन अवर एक्झॅक्ट स्टेप्स. म्हणजे आपल्याला पहिली स्टेप काय करायची, दुसरी काय करायची, तिसरी काय करायची. हे स्टेप्स आपण व्यवस्थित करतोय का? त्याच्यामध्ये आपण कुठं कमी पडतोय? हं? येस. तुम्हाला जे गाईडन्स मिळालेलं आहे, त्याच्यानुसार तुम्ही काम करताय का? की कुठेतरी काहीतरी कमी पडतंय, काहीतरी कमी होतंय? असं बऱ्याच लोकांना म्हणजे आता शिकवता-शिकवता ज्यांच्याकडे थोड्या जास्त ॲडमिशन आहेत, हा प्रॉब्लेम त्यांच्यासोबत होतो. ते काय करतायत ते रोज फक्त क्लास घेताय. काय करताय तर क्लास घेताय. काय करताय तर क्लास घेताय. म्हणजे त्यांना हे बघा त्यांना बॅनर लावायचे पण त्यांना वेळ नाही. त्यांना पॅम्पलेट वाटायचे पण त्यांना वेळ नाही. त्यांना मीटिंग अटेंड करायची आहे पण आज ते मीटिंगमध्ये आलेले नाही किंवा काही जण आलेले आहेत, तर त्यांना वेळ नाही. त्यांना स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची पण त्यांना वेळ नाही. म्हणजे काय करताय ते फक्त क्लास घेताय. लक्षात घ्या फक्त क्लास घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला जर पुढे जायचं आहे, तुम्हाला क्लास पण घ्यावा लागेल, तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट पण करावं लागेल, तुम्हाला मार्केटिंग पण करावं लागेल, तुम्हाला पॅरेंट्सची काउन्सिलिंग पण करावी लागेल. प्रत्येक लेव्हल नंतर कार्यक्रम आयोजित तुम्हाला करावाच लागेल. तुमची क्लासरूम तुम्हाला डे बाय डे डेकोरेट करावंच लागेल. हे बघा जे इन्कम तुम्हाला आज येतंय ना, ते पूर्ण इन्कम तुमचं नाहीये. तुम्ही काय करताय ते पैसे घेऊन आणि पूर्ण घरी घेऊन जाताय. अकाउंटला पूर्ण जमा करून टाकताय. तुमचे पैसे नाहीये ते पूर्ण. जे पैसे तुम्हाला मिळताय, त्यातला एक हिस्सा तुम्हाला तुमच्या क्लासवर खर्च करणं आवश्यक आहे. त्यातला एक हिस्सा तुम्हाला मार्केटिंगवर खर्च करणं आवश्यक आहे. त्याच्यामधला एक हिस्सा तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी शॉपिंग करणं आवश्यक आहे. तुम्हाला एक स्वतःला साठी काहीतरी पगार घेणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही याचं डिस्ट्रिब्युशन व्यवस्थित कराल किंवा तुमच्यासोबत जे लोकं काम करतायत, त्यांना तुम्ही पगार देताय किंवा त्यांना तुम्ही इन्सेंटिव्ह देताय किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना तुम्ही काही गिफ्ट देताय. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पैशावर वेगवेगळ्या लोकांचा सर्वांचा अधिकार आहे. तसंच आपल्या सेंटरचं डेव्हलपमेंट होण्यासाठी तो पैसा खर्च करणं, हे पण आपली गरज आहे. ते जर आपण केलं नाही, तर मग आपला बिझनेस जो आहे, तो बिझनेस म्हणून पुढे नाही जाणार. एक स्टॅग्नेशन पॉइंटला येईल आणि हळू-हळू स्टॅग्नेशन पॉइंटला आल्यानंतर काही दिवसानंतर हळू-हळू बंद पडून जाईल. तर असे बंद पडलेले बिझनेसेस जे आहेत, ते बंद का पडतात? कोणताही व्यवसाय बंद का पडतो? कारण की जे चालू आहे, त्याच्यामध्ये आपण शिकणार नाही किंवा स्वतःला आपण अपडेट करणार नाही, तर आपण मागे पडू. त्यामुळं आपल्याला स्वतःला अपडेट करणं आवश्यक आहे. आपल्याला पुढे जाण्यासाठी स्वतःवर खर्च करणं आणि आपल्या क्लासवर खर्च करणं आवश्यक आहे. कन्सिस्टंट मार्केटिंग हे बघा भरपूर जण मार्केटिंग करतच नाही. तुम्हाला दर महिन्याला मार्केटिंग करणं आवश्यक आहे. मग तुम्ही पॅम्पलेट वाटा, मग तुम्ही व्हिडिओ शेअर करा मुलांचे, मग तुम्ही घरोघरी जाऊन सर्व्हे करा. तुम्ही जे काही करू शकता ते तुम्ही करा. बट मार्केटिंग इज अ थिंग व्हिच इज कन्सिस्टंट. ही कन्सिस्टंट असली पाहिजे. याच्यामध्ये एक काय म्हणतो आपण व्हेरायटी सुद्धा असली पाहिजे. म्हणजे एकच गोष्ट करता कामा नये तुम्ही. एकच गोष्ट म्हणजे काय तुम्ही एक जण काय करतो नुसतं पॅम्पलेटच वाटतं तर पॅम्पलेटच वाटतं. तसं नाही. तुम्ही पॅम्पलेट सुद्धा वाटा. तुम्ही बॅनर सुद्धा लावा. तुमचं बॅनर व्यवस्थित तुम्ही ठेवा. त्याला फ्रेम करून लावा. तुम्ही कार्यक्रम छान आयोजित करा लेव्हल कंप्लीशन नंतर. तुम्ही आजूबाजूच्या क्लासला भेट द्या. शाळेला भेट द्या. सेमिनार कंडक्ट करा. शाळेमध्ये फ्री सेशन ठेवा. शाळेमध्ये फ्री सेशन ठेवल्यामुळं पण तुम्हाला फायदा होईल. फ्री सेशन म्हणजे कसं 2 दिवसाचा वर्कशॉप ठेवायचा. 1-1 तासाचा 2 दिवस वर्कशॉप ठेवायचा आणि त्या वर्कशॉपच्या शेवटी मुलांना सांगायचं, की आमचा इथे-इथे क्लास आहे. तुम्हाला क्लास लावायचा असला तर तिकडे या. तर असं पण तुम्ही करू शकता. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर मार्केटिंग करणं म्हणजे काय, की आपला ब्रँड आपण जे काम करतोय ते कॉन्फिडंट होऊन सर्वांना सांगत राहणं. कन्सिस्टंटली सांगत राहणं, नेहमी सांगत राहणं. पोहोचवणं. आपला जो मेसेज आहे किंवा आपण जे काम करतोय, ते सर्वांपर्यंत पोहोचवणं. त्याला आपण मार्केटिंग म्हणतो ना. सो अ, सर्वांना हे मला सांगायचं आहे, की तुम्ही कोणतेही एक्सक्यूज म्हणजे डोक्यामध्ये ठेवू नका. काही लोकं माझ्या हे पण निदर्शनास आलं, की काही लोकं फीस जास्त ठेवताय, फीस.
लक्षात घ्या, तुमच्याकडं जास्त ऍडमिशन जर तुम्हाला पाहिजे असले तर फीस तुमची कमीत कमी पाहिजे. 2,000 2,500 अशी फीस तुमची पाहिजे. जर तुम्हाला आता याच्यामध्ये अजून आहे की कोणी खूप मोठ्या शहरामध्ये काम करतंय, मुंबईमध्ये काम करतंय, दिल्लीमध्ये काम करतंय. त्यांनी 3,000 3,500 फीस ठेवली तर ठीक आहे. पण जे खेड्यामध्ये काम करतायत त्यांनी फीस कमी ठेवायला पाहिजे. जे रुरल एरियामध्ये काम करतायत त्यांनी फीस कमी ठेवायला पाहिजे. जे औरंगाबाद सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी आहे त्यांनी थोडी मध्यम फीस ठेवली पाहिजे. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर घरगुती क्लास चालवताय तुम्ही जर घरगुती क्लास चालवताय म्हणजे काय तुम्हाला वेगळं भाडं नाहीये. तर ऑब्व्हियसली तुम्ही फीस कमी ठेवली पाहिजे. 2 ते 2,500च्या दरम्यान तुम्ही फीस ठेवली पाहिजे. आणि एकाच लेव्हलमध्ये तो आपल्याला कमवायचं नाही ना हो. तुम्ही पूर्ण 8 लेव्हल आहे. तुमचे ऍडमिशन जर 50-60 ऍडमिशन झाले, नंतर तुम्हाला फीस वाढवता येते ना. 25-30 ऍडमिशन झाल्यानंतर फीस वाढवता येते. थोडी-थोडी फीस तुम्ही वाढवू शकता. त्याच्यामुळं तुम्ही जर फीस जास्त ठेवली, काही लोकं 3,000 ठेवतात, 3,500 ठेवतात. तर अशी जास्त फीस ठेवल्यानं काय होतं, की ऍडमिशन आपले कमी होतात आणि ऍडमिशन कमी झाल्यामुळं काय होतं, की अजून मिळणारे जे ऍडमिशन आहे, म्हणजे एका ऍडमिशन मधून आपलं हे काय आहे, टार्गेट काय आहे, की प्रत्येक ऍडमिशन मधून आपल्याला अजून 2-3 ऍडमिशन मिळाले पाहिजे. एका ऍडमिशन मधून अजून 2-3 मिळाले पाहिजे. तर तुमचे सुरुवातीलाच जर कमी ऍडमिशन झाले, तर पुढे अजून ऍडमिशन तुमचे होणार का? नाही. तुमचे ऍडमिशन खूप कमी होतील. त्यामुळं माझं सर्वांना सजेशन आहे आणि हात जोडून रिक्वेस्ट आहे, की बाबांनो फीस थोडी कमी ठेवा. 3,500 4,000 तुम्ही अशी फीस जर घेतली, तर काय होईल, की लिमिटेड मुलं तुमच्याकडे येतील. फीस थोडी तुम्ही कमी ठेवा. कसं आहे, की तुम्हाला आम्ही फ्रीडम दिलेलं आहे, की फीस तुम्हाला काय ठेवायची ते तुम्ही ठेवा. पण याचा अर्थ असा नाही, की म्हणजे तुम्ही लगेच 4,000 ठेवायची. आता इथं हेड ऑफिसला आम्ही किती फीस घेतो? हेड ऑफिसला एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बनवली. ₹1.5 कोटी खर्च केले आम्ही ही बिल्डिंग बनवायला. एवढी मोठी बिल्डिंग आम्ही 3 मजली बिल्डिंग 6,000 6,500 स्क्वेअर फीटची बिल्डिंग आम्ही बनवली. याच्यामध्ये क्लासरूम आहे मुलांसाठी. सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आणि या इथं आमची फीस किती आहे माहिती आहे तुम्हाला फर्स्ट लेव्हलची? इथं आम्ही ₹3,000 फीस घेतो. आता एवढं सगळ्या फॅसिलिटीज देऊन त्यांना बसायला बेंचेस आहेत, पिण्यासाठी पाणी आहे, सेपरेट टॉयलेट आहे. एका बॅचमध्ये 2 टीचर आहेत. एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही देतो. आणि त्याच्यानंतर आम्ही ₹3,000 फीस घेतो. सो काय असतं, की फीस जास्त घेतल्यामुळं काय होतं, की मुलं येणारे आपल्याकडे कमी होऊन जातात. आणि मग तुम्हाला काय वाटतं, की यांनी तर दिली म्हणजे काही लोकं देतात ना आपल्याला जास्त फीस. पण जे जास्त देतात ते पण म्हणजे नेहमी असं हे राहतं त्यांना, की आमच्याकडून जास्त फीस घेतली, आमच्याकडून जास्त फीस घेतली किंवा मार्केटमध्ये कसं आहे, की कॉम्पिटिशन जास्त आहे. त्याच्यामुळे फीस आपण खूप जास्त ठेवू नये. ओके. हां. येस, येस. काही लोकं असं पण नाही करतात, की शेजारचा एक क्लासवाला आहे आमच्या तो 4,000 घेतोय. मग मी का 3,000 घेऊ? असं नाही. त्याला तो 4,000 घेतोय मग त्याच्याकडे किती ॲडमिशन्स आहेत ते चेक करा. त्याच्याकडे 100 ॲडमिशन आहेत का? जर असेल तर मग त्याची क्लासरूम बघा कशी आहे किंवा त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याची टीचिंग कशी आहे, त्याचा अनुभव किती वर्षाचा आहे. त्याचा अनुभव असेल 10 वर्षाचा समजा. तुम्ही आजच सुरू केलं आणि आजच तुम्ही त्याच्यासोबत स्वतःला कंपेअर करताय. असं नका करू. तो सर्वांना रिक्वेस्ट आहे, की तुम्ही तुमची फीस ठरवताना या सर्व गोष्टींचा विचार करावा. आता अजून अजून काही आयटम आहेत आपल्याकडं. म्हणजे आयटम म्हणजे कसं, की आता सर्वांच्या डोक्यात काय येतंय माहितीये का? आता मी फीस तर 4,000 घेतोय किंवा मी तर 3,500 घेतोय. आता कमी घेतली तर पुन्हा लोकं माझ्या डोक्यावर बसतील किंवा ज्यांच्याकडून मी ती ₹3,500 घेतलेली ते पुन्हा भांडणं करायला लागतील माझ्याशी. किंवा मग मी आता शब्द दिलेला आहे सर्वांना, की मी 3,500 घेईन. मग मी आता माझा तो शब्द मी मागं कसं घेऊ, की मी आता 3,000 घेईन. म्हणजे असं पण प्रश्न पडला काही लोकांना. तर असं काही नसतं. हे बघा, सवय आपण लावू शकतो लोकांना. थोडं चेंजेस तुम्ही ऑफर म्हणून, काही म्हणून तुम्ही फीस कमी करा आणि नंतर ज्यांनी तुम्हाला जास्त फीस दिलेली त्यांना तुम्ही पुढच्या लेव्हलमध्ये डिस्काउंट द्या. असं तुम्ही करू शकता. त्यांना तुम्ही काय करू शकता, पुढच्या लेव्हलमध्ये थोडं जास्त डिस्काउंट देऊ शकता. तर असं काही नाहीये, की तुम्ही अगोदर फीस जास्त घेतलेली तर पुढे तुम्ही कमी करू शकत नाही, असं काहीच नाही. पण खूप जास्त कमी घ्या, मी असं पण म्हणत नाही. म्हणजे मी असं तुम्हाला म्हणतच नाही, की ₹1,500च फीस घ्या, असं मी म्हटलेलं नाही. फक्त माझं म्हणणं काय आहे, की तुम्हाला जर असं वाटतंय किंवा मला असं वाटतंय, की फीस जास्त घेतल्यामुळे ॲडमिशन कमी होतात. तर त्याच्यावर तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही फीस तुमची ठरवायला पाहिजे.
काय होतं की कधी कधी मी असा क्लास बघतो, म्हणजे आपल्याला म्हणजे असं कोणाला मी विचारतो कधी कधी की तुमची फीस काय आहे. मग त्याच्यामध्ये बघतो मी की तुम्ही बसायला मुलांना बेंचेस पण नाहीये, फॅसिलिटीज काहीच नाही. घरी तुम्ही क्लास घेताय, बॅनर तुमचं हे असं लटकलं, हे असं लटकतं काही लोकांचं बॅनर. हवा आली की असं थोडं जोरात, आणि नाही तर अगोदर थोडं हळूहळू. आणि जेव्हा पॅरेंट येतात ना तेव्हा ते असं लपून बसतं असं इकडं. जेव्हा पॅरेंट येतात ते बॅनर काय करतात, असं बॅनर असं लपून बसतात. तर असे काही लोकांचे बॅनर्स लागलेले असतात आणि तरीही ते 3,500 फीस घेतात. तो हे बघा फीस, ऑब्विसली आम्ही जे मटेरियल तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं देतोय, तर त्याच्यामुळं पण फीज त्याच्यामुळं सुद्धा फीज काय म्हणतो त्याला, जस्टिफाय होते. कारण की आपण समजा किटमध्ये 10 गोष्टी 15 गोष्टी ज्या देतोय, बॅग देतोय, टी शर्ट देतोय, त्याच्यामुळं फीज जस्टिफाय होतीये. पण तरीही तुमच्या लेवलला तुम्हाला ठरवायचं आहे की फीज तुम्ही काय घेणार आहात. आता शीतल मॅडमने एक मेसेज टाकला की सर 10,000 रुपये रेंट आहे. शीतल मैडम, विद ड्यू रिस्पेक्ट, अगर आपका रेंट 10,000 है तो आप मुझे एक बात बताइए, एक बच्चे का आपने 5,000 रुपये फीस लिया, लेट अस सपोज, हाँ लेट अस सपोज, आपने एक बच्चे का अगर 5,000 रुपये फीस आपने ली है, तो आपके एडमिशन होंगे 2, लेट अस सपोज। तो रेंट आपका वसूल हो गया, 5,000 रुपये फीस लेके आपने 2 एडमिशन किए, रेंट वसूल हो गया। मैं क्या बोल रहा हूँ, आप 3,000 रुपये फीस लो और आप 10 एडमिशन करो ना। आप 5,000 वाले 2 एडमिशन क्यों करने के चक्कर में पड़े हुए हो? आप 3,000 वाले 10 एडमिशन करो, 20 एडमिशन करो, 25 एडमिशन करो। आप 2,500 वाले 50 एडमिशन करो ना। देखो मेरा बोलना आप समझने की कोशिश कीजिए। आपका खर्चा ज्यादा है ये मैं समझ सकता हूं, लेकिन खर्चा ज्यादा है इसका मतलब ये नाही ना की उसके अभी वडापाव का दुकान, सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला उदाहरण, गोली वडापावचं दुकान जर तुम्ही मार्केटमध्ये टाकलं, तर कोणतं पण शहर घ्या तुम्ही, कोणतं पण शहर घ्या, तुम्हाला 10,000 पेक्षा कमी रेंट वालं दुकान भेटेल का? मार्केटमध्ये 10,000 पेक्षा कमी रेंटवालं दुकान छोटंसं, आता गोली वडापावसाठी तुम्हाला किती छोटं दुकान लागेल? एक शटर फक्त सफिशियंट आहे. पण 10,000 पेक्षा जास्त म्हणजे त्याचं रेंट असेल. कुठं मार्केटमध्ये तुम्ही टाकलं तर 25,000 रुपये सुद्धा रेंट असेल. गोली वडापावसाठी जे दुकान घेतलं तुम्ही. मग आता एक वडापाव कंपनीने, गोली वडापावने तुम्हाला सांगितलं एक वडापाव 15 रुपयाला विकायचा आहे. तर तुम्ही काय म्हणणार मग? नाही नाही मॅडम, मग आमचं रेंट 15,000 रुपये आहे. आम्ही 15 रुपयाला जर एक वडापाव विकला, आम्हाला कसं काय परवडणार ते? आम्ही तसं नाही करणार. आम्ही 10,000 रुपयाला एक वडापाव विकणार. आता 10,000 रुपयाला तुम्ही वडापाव विकला, तर तो वडापाव घेईल का कोणी? 10,000 जाऊ द्या, मी असंच म्हणलो ते. पण समजा तुम्ही 15 रुपये मार्केटमध्ये वडापावची किंमत आहे. तुम्ही जर 60 रुपये जरी किंमत लावली वडापावची, घेतील. तरीही काही लोक घेतील. मी असं नाही म्हणत घेणार नाही म्हणून. गोली वडापावच्या नावानं 60 रुपयाला सुद्धा लोक वडापाव घेतील. पण किती लोक घेतील? 4 जण घेतील. 10 लोक, 15 लोक, 20 लोक घेतील का? नाही घेणार. तो त्यामुळं मला काय म्हणायचंय की तुमचा जो खर्च आहे तो तुम्हाला निघणारच आहे. पण तुम्ही क्वांटिटी गोळा करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जास्तीत जास्त ऍडमिशन कसे होतील अशा तुमच्या स्ट्रॅटेजीज बनवा. आता जीचॅम्प अबॅकसचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जीचॅम्प अबॅकस आज महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा ब्रँड आहे. मोठे मोठे जे ब्रँड आहेत अबॅकसचे ते 1.5 लाख रुपये फीस घेतात. एसआयपी अबॅकसची फीस 1.5 लाख रुपये आहे. युसीमास अबॅकसची फीस 1.5 लाख रुपये आहे. सक्सेस अबॅकस सर्वांनी ऐकलं असेल, त्यांची फीस 80-90 हजार रुपये. माझे मित्रच आहेत किरण पाटील सर. किती फीस घेतात सक्सेस अबॅकस वाले? 80,000 रुपये. आता मला एक गोष्ट सांगा की आपला ब्रँड सक्सेस अबॅकस पेक्षाही मोठा आहे. आपला ब्रँड महाराष्ट्रामध्ये एसआयपी अबॅकस पेक्षाही मोठा आहे. आता मी 1.5 लाख रुपये फीस का घेऊ शकत नाही? मी घेऊ शकतो. मी 1.5 लाख रुपये फीस आज ठेवली ना, तर लोक तयार आहेत फीस देण्यासाठी मला. मी का ठेवत नाही एवढी फीस? सांगा मला. वाय? मी का 1.5 लाख रुपये फीस ठेवत नाही? आता तुम्ही तर हे बघा, तसंही तुम्ही फ्रँचायझी घेतलेली सगळ्यांनी, बरोबर? आता तुम्हाला तर काही 1.5 लाख द्यायचे नाहीये. तुम्ही जरी आज मला म्हटलं की सर ठीक है तुम्ही कर दो सर 1.5 लाख रुपए, कोई टेंशन नहीं है हमको क्योंकि हमने तो लिया हुआ है फ्रँचायझी.
समजा मी समोरच्यांना मी 1.5 लाख रुपये फीस ठेवली तर काय होईल? ज्या आपल्या मंथली काही फ्रँचायझी उघडतात, समजा आपल्या 30 उघडत असतील, 40 उघडत असतील, त्याच्या जागी 5 उघडतील, 3 उघडतील, 2 उघडतील. आता मला सांगा 25,000 रुपये किंवा 30,000 रुपये किंवा 35,000 रुपये, 30,000 आपण ऍव्हरेज पकडू. 30,000 रुपये गुणीला 20 फ्रँचायझी समजा उघडल्यात, त्याचं कॅल्क्युलेशन बेटर आहे का 1.5 लाख रुपयानुसार 2 उघडल्या त्याचं बेटर आहे? सो लक्षात घ्या. आणि जरी एखाद्यानं उघडली 1.5 लाख रुपये देऊन, काय गॅरंटी की तो ऍडमिशन करल? काय गॅरंटी आहे? म्हणजे 2 लोकांच्या भरोश्यावर मी त्याच्या आरती ओळत बसायचं, त्याच्या प्लीज ऍडमिशन कर, प्लीज ऍडमिशन कर, करा. कारण 2च जण आहे ना, मग त्यांनाच मला डोकं लावावं लागणार त्यांना की अरे का नाही तुम्ही ऍडमिशन करत आहे? तो लक्षात घ्या ही गोष्ट की मी का फीज वाढवत नाहीये किंवा मी का जास्त फीज घेत नाही. कारण की फीज घेऊन करायचं काय आपल्याला? मेन नाही की ऍडमिशन झाले पाहिजे. सगळ्यात मेन काय आहे की जिच्या अबॅकसचे सगळीकडे ऍडमिशन पाहिजे, सर्व लोकांना आपण सर्व्हिस देता आली पाहिजे, ते जास्त महत्वाचं. तुमच्यासाठी पण ते महत्वाचं आहे की तुम्ही जर जास्त फीस ठेवली तर ऍडमिशन तुमच्या कमी होणार. तो फीस तुम्ही थोडी लिमिटेड ठेवली तर ऍडमिशन तुमचे जास्त होतील आणि ते तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. हा मुद्दा सर्वांना क्लिअर झाला? पटला सर्वांना? हा, अजून एक मुद्दा मॅडमने अजून एक मुद्दा टाकला आहे की फीस कमी घेतली तर पूर्ण लेवलचे सुद्धा ऍडमिशन होतात. फीस कमी घेतली तर म्हणजे एकदम सुद्धा म्हणजे 4 लेवलचे एकदम ऍडमिशन तुम्ही करून घेऊ शकता किंवा तुम्ही पूर्ण 8 लेवलचे एकदम ऍडमिशन करून घेऊ शकता. तुम्ही त्यांना काहीतरी डिस्काउंट देऊ शकता. तो असं सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तो हे 2-3 मुद्दे आहेत. अजून अजून काय काय माझा फोन कुठे? अजून एक मुद्दा मॅडमने मला सांगितलं. अजून तुमचे काही प्रश्न असतील ते पण तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका. हे बघा गणपती येत आहे बरं का, गणपतीमध्ये खूप चांगली मार्केटिंग करतात बरं का आपले लोक. तो सर्वांना सर्वांना रिक्वेस्ट आहे, सर्वांना एक सूचना आहे की गणपतीच्या फेस्टिवलमध्ये आपण 10 दिवस लोकांचं जे डोकं आहे ते म्हणजे पूर्ण फेस्टिवलमध्ये असतं बरोबर. तर ते गणपती फेस्टिवलमध्ये जे पेंडॉल वगैरे असतात तिथं तुम्ही तुमचे ओरल परफॉर्मन्स तुम्ही तुमचे दाखवू शकता तुमच्या मुलांचे आणि त्यांची स्पॉन्सरशिप घेऊ शकता. म्हणजे आपलं एक बॅनर, जसं गणेश पेंडॉलवाले वर्गणीसाठी येतात ना, काय करतात गणेश पेंडॉलवाले तुमच्याकडे वर्गणीसाठी येतील की मला 150 रुपये वर्गणी द्या, कोणी म्हणेल 500 रुपये वर्गणी द्या. त्यांना म्हणायचं, एखाद्यानं मागितली समजा तुम्हाला 500 रुपये वर्गणी, तर त्यांना सांगायचं की 500 रुपये मी 700 रुपये देतो तुम्हाला, पण फक्त तुम्ही काय करायचं, तुमच्या त्या पेंडॉलमध्ये आमचा बॅनर लावायचं. बरोबर. म्हणजे ह्या फेस्टिवलमध्ये तुम्ही काय करा, त्यांच्यासोबत एक टायअप करा. पेंडॉल जे असतात त्यांचे कार्यक्रम होतात बघा तिथं. तिथं स्पर्धा पण होतात काही. तर तुम्ही सुद्धा ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेऊ शकता तिथं. तुम्ही तिथं हँडरायटिंग कॉम्पिटिशन घेऊ शकता. तर ह्या सगळ्या स्पर्धा तुम्ही तिथं आयोजित करून तिथं तुम्ही प्राइज डिस्ट्रीब्युशन करू शकता. म्हणजे तिथं त्यांना तुम्ही मेडल, सर्टिफिकेट, तिथं तुम्ही त्यांना ट्रॉफीज वगैरे देऊ शकता. तो कसं आहे, हा फेस्टिवलचा जो पिरियड आहे याला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटिंगसाठी वापरू शकता. याला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने युटिलाइज करू शकता. तर आतापासून सर्वांनी प्लॅनिंग करा की गणपतीच्या 10 दिवस जे फेस्टिवल आहे, तर 10 दिवसामध्ये आपण तिथं आजूबाजूला काय काय करणार आहे किंवा किती मंडळासोबत आपल्या ओळखी आहेत, किती मंडळावाल्यांना आपण वर्गणी देणार आहोत. तर याचं सर्वांचं प्लॅनिंग तुम्ही करा आणि तिथं स्पर्धा आयोजित करा. तुम्ही जर तिथं स्पर्धा आयोजित केल्या तर 100% तुम्हाला त्याच्यातून सुद्धा एक अवेअरनेस होईल आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला त्याचा ऍडमिशन मध्ये परिणाम दिसेल. तुम्हाला त्याच्यात तुम्ही त्याच्यामध्ये जे स्पर्धा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे विनर्स वगैरे तुम्ही अनाऊन्स करणार आहात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, कुपन्स वगैरे त्यांना देऊ शकता.
तर याच्या संदर्भात सुद्धा आपल्याकडं जे कॉम्पिटिशनचे पेपर्स वगैरे आहेत ते सगळं बनलेलं आहे, आपलं बनलेलं आहे. मागच्या वर्षी पण मी टाकलं होतं. कलरिंग कॉम्पिटिशन तुम्ही घेऊ शकता. अजून बऱ्याच स्पर्धा आहेत. कसं आहे, आयोजित तुम्ही करायचं आणि त्यांना जे विनर्स वगैरे आहेत किंवा पार्टिसिपंट आहेत त्यांना काहीतरी द्यायचं. तर असं तुम्ही एक त्याच्यामध्ये आपले जीच्या अबॅकसच्या वतीने या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट होईल. सो तिसरा मुद्दा आजचा काय आहे की अपकमिंग पुढची येणारी जी गणपती फेस्टिवल आहे त्याला तुम्ही कसं युटिलाइज करणार आहात आपल्या ऍडमिशन्स वाढवण्यासाठी किंवा जीच्या अबॅकसचा तुमचा ब्रँड तिथं आजूबाजूला वाढण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं हे वापरणार आहात, कशा पद्धतीने तुम्ही तुमची प्लॅनिंग करणार आहात. क्लिअर झालं सर्वांना? आता अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? मला जेवढं सांगायचं होतं त्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपली पुढची कॉम्पिटिशन डिसेंबर जानेवारीमध्ये होणार आहे. तरी सर्वांनी आतापासून त्याच्या तयारीला लागावं. सर्वांनी आतापासून पेपर्स, मागचे पेपर्स ऑब्व्हियसली सर्वांकडे आहेत. म्हणजे मुलांकडून तुम्ही आतापासून तयारी करून घ्यायची. आणि हे बघा, फीस कसं होतं, वेळेवर तुम्ही जेव्हा मुलांना सांगता ना तेव्हा फीजचा विषय येतो. तुम्ही आतापासून पॅरेंटला सांगत राहा की आपली कॉम्पिटिशन होणार आहे, डिसेंबरमध्ये होणार आहे, जानेवारीमध्ये होणार आहे. तर आतापासून जर तुम्ही त्यांना सांगितलं तर 100-100 रुपये, 200-200 रुपये जरी मुलांनी एकत्र केले तरी पण डिसेंबर पर्यंत त्यांचे कॉम्पिटिशन पर्यंत त्यांची फीस एकत्र होऊन जाईल. तर त्यामुळं आतापासून तुम्ही मुलांची तयारी घ्या. म्हणजे हे बघा, तयारी दोन प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे ऑनलाईन पेपर सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकता. ऑनलाईन जे आपले लिंक आहेत त्या लिंकला, म्हणजे जे ऑनलाईन कॉम्पिटिशनचे जे लिंक आहे, ऑनलाईन कॉम्पिटिशनचे जे लिंक आहेत तर ते लिंक सुद्धा तुम्ही मुलांना देत राहायचे आणि त्यांना खिळवून ठेवायचं आहे आपल्याला. त्यांना पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करायला लावायची आहे. एक्झामची फीस अजून ठरलेली नाहीये मॅडम. जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल. पण एक 600 ते 800च्या दरम्यान फीज असते. म्हणजे ऑफलाईन कॉम्पिटिशनची 800 रुपये असते फीस. तर यावर्षी सुद्धा ती 800 रुपये काही वाढणार नाही. ऑफलाईन स्पर्धा आणि यावेळेस एक 7 ते 8 ठिकाणी आपण घेणार आहोत. जसं मागच्या डिसेंबर जानेवारीमध्ये आपण खूप ठिकाणी स्पर्धा घेतल्या होत्या. छत्रपती संभाजीनगरला आपली स्पर्धा झाली होती. आपली स्पर्धा बुलढाण्याला झाली होती, अकोल्याला झाली होती, नागपूरला झाली होती, त्याच्यानंतर पुण्याला झाली होती, त्याच्यानंतर लातूरला झाली होती. तर यावेळेस सुद्धा डिसेंबर जानेवारीमध्ये आपण सगळीकडं कॉम्पिटिशन्स घेणार आहोत. तरी आतापासून सर्वांनी मुलांना प्रॅक्टिस पण घ्यायची आहे त्यांची आणि तुम्ही त्यांना चांगल्यात चांगली तयारी सुद्धा करून घ्यायची आहे. आणि सेकंड लेवलच्या पुढं, म्हणजे आता तुम्ही सर्व जुने लोक आहात, जास्तीत जास्त मुलांना सेकंड लेवलच्या पुढं टाकायचं. सेकंड लेवलच्या पुढं, कारण की सेकंड लेवलच्या पुढं जास्त कॉम्पिटिशन नसते. आणि जे नवीन फ्रँचायझी आहेत एकदम नवीन, त्यांनी 1A मध्ये टाकायचंय. जे नवीन मुलं आहेत त्यांना, ज्यांना फॉर्म्युले येतात त्यांना 1B मध्ये टाकायचं आहे. आणि पुढचे लेवल 8 लेवल पर्यंत मुलं तुमचे असले पाहिजे कॉम्पिटिशन मध्ये. म्हणजे जे जुने लोक आहेत त्यांचे, म्हणजे कोणी दुसऱ्या लेवलमध्ये, कोणी तिसऱ्यामध्ये, कोणी चौथ्यामध्ये असं. तर आतापासून सर्वांनी त्याची सुद्धा तयारी करायची आहे. तो पहिली गोष्ट मी तुम्हाला बोललो की मी अप्रिशिएट केलं की जुलै महिन्यामध्ये आपले ऍडमिशन्स काहीही कमी झालेले नाहीये आणि रेग्युलर ऍडमिशन्स होत आहेत आणि वाढत आहेत. दर महिन्याला ऍडमिशन्स वाढत आहेत. दुसरी गोष्ट मी स्कूल बद्दल सांगितली तुम्हाला की स्कूलची कोणीही धास्ती घ्यायची नाहीये. स्कूलला कोणीही घाबरायचं नाहीये. तुम्ही तुम्ही या पद्धतीने स्वतःचा कॉन्फिडन्स बनवून ठेवा आणि तुम्ही स्वतः एवढं तुम्ही स्वतःला पक्क करा, स्ट्रॉंग करा की हम खडे तो स्कूल से बडे. हम खडे ते म्हणतात ना, ते असतं ना, हम खडे तो सरकार से बडे. तर तुम्ही असं स्वतःचं हे करा, रेप्युटेशन स्वतःचं असं तुम्ही बनवा की हम खडे तो स्कूल से बडे. म्हणजे किती शाळा येतील आणि जातील, आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला आपण मिळवायचं, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि आपण स्वतःला कुठेही कमी समजायचं नाही किंवा स्वतःला कमी लेखायचं नाही. त्याच्यानंतर ज्युनियर लेवल बिगिनरचे पेपर्स रेडी आहेत. तर ते ज्यांनी ज्यांनी बिगिनरचे ऍडमिशन केलेले आहेत त्यांनी ते पेपर पुढच्या तुमच्या ऑर्डरमध्ये वगैरे मागून घ्या. आणि ज्यांना
घाई आहे त्यांनी PDF सुद्धा तुम्ही मागवू शकता. सलमा मॅडम कडून मागायचे. प्रिंटमध्ये 5 पेपर असणार आहेत आणि अजून 5 तुम्हाला लागले तर PDF मध्ये तुम्हाला मिळतील ज्युनियर लेवल बिगिनर. आता पुढचा प्रश्न 5च का है ना. हा तर 5च याच्यामुळं कारण की बिगिनरचे मुलं छोटे असतात त्यांना आपण खूप जास्त लोड देऊ शकत नाही. ते त्यांचे एक एक पेपर 2-2 पेजचा आहे. म्हणजे जनरली आपले पुढचे पेपर कसे असतात एक पेपर एकच पेजचा असतो पण त्यांचा एकच पेपर 2 पेजचा आहे. म्हणजे त्याच्यामुळं ते 5 पेपर आहेत. तर बिगिनरचा पण म्हणजे चांगल्या पद्धतीने बघा बिगिनर आपण का सुरू केली ते सुद्धा मला पुन्हा एकदा तुम्हाला सांगायचं आहे सर्वांना. बिगिनर आपण याच्यासाठी सुरू केली म्हणजे त्याचं कारण लक्षात घ्या. बिगिनर लेवल आपण का सुरू केली ज्युनियर लेवल बिगिनर आणि त्याच्यानंतर ज्युनियर लेवल ऍडव्हान्स. ऍडव्हान्स कोणती लेवल आहे जी आपली ज्युनियर पहिलेच होती ती ऍडव्हान्स आहे आणि त्याच्या अगोदर आपण एक ज्युनियर बिगिनर लेवल टाकली. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो एक स्टोरीच्या माध्यमातून. सीमा भुतडा मॅडम माझ्या समोरच आहे. यांनी एक ऍडमिशन घेतलं ज्युनियर लेवल बरं का पहिलीचा मुलगा होता. तर तो मुलगा त्याला ज्युनियर लेवल आपली पहिले एकच होती ना ती लेवल मॅडमने त्या मुलाला दिली. तर त्या मुलाने ती लेवल जवळपास 6 ते 8 महिने केली किंवा 4 महिने केली किंवा 5 महिने केली. आता याच्यामध्ये काय होत होतं मॅडमने तर एकाच लेवलचे पैसे घेतले त्याच्याकडून आणि आपण एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला शिकवावंच लागतं त्याला वेळ जरी जास्त लागला. तो ज्युनियरच्या मुलांना काय होतं वेळ जास्त लागतो आणि तो वेळ आता काय होईल की मॅडम काय करू शकतात की त्याला पहिले बिगिनर देणार आणि नंतर त्याला ऍडव्हान्स देणार आणि हे दोन्ही मिळून एकच किट इथून ऑर्डर करायची 1300 रुपयाची म्हणजे किटची कॉस्ट राहील 1300 रुपये. पण तुम्ही ज्युनियरची फीस घेताना समजा पहिले तुम्ही 3000 घेत होते लेटेस्ट सपोज पहिले जर तुम्ही ज्युनियरची फीस 3000 घेत होते तर आता तुम्हाला 6000 नाही घ्यायची आहे. म्हणजे ही गोष्ट पहिले क्लिअर करा. आता तुम्हाला 3000च्या ऐवजी 4000 फीस घ्यायची आहे किंवा 4500 घ्यायची आहे. लक्षात येत आहे का. म्हणजे एक पूर्ण लेवल ही जरी वाढलेली असली तरी पण तुम्ही फीस डबल नाही करायची तुम्हाला. तुम्ही फक्त थोडे पैसे वाढवून घ्यायचे का कारण की तुम्हाला वेळ जास्त लागतो म्हणून तेवढे 1000 रुपये किंवा 1500 रुपये किंवा 700-800 रुपये कारण की तुमचा खर्च किती वाढला तुमचा खर्च 300 रुपयानं वाढला फक्त. किती वाढला खर्च 300 रुपयानं खर्च वाढला ना. मग तुम्ही जास्तीत जास्त 1000 रुपये वाढवून घ्या. पण जेव्हा मी ही बिगिनर लॉन्च केली तर आपले काही महान लोक म्हणजे आपल्या फ्रँचायझी मेंबर्स मध्ये आता एवढी मी ट्रेनिंग देतो तर माझ्यासारखे सगळे महान लोक आहेत आपले. तर यांनी काय केलं की लगेच त्याच्या 2 लेवल बनवल्या बिगिनर वेगळं आणि ऍडव्हान्स वेगळं. याचे वेगळे 2500 रुपये फी याची वेगळी असं नका करू हो पॅरेंट्स ते बिचारे परेशान होऊन जातील एवढी फीस ते देऊ शकणार नाही मग पुढं काय होईल की त्यांना जीवावर येईल पुढं तसं नका करू ना. आम्ही तुम्हाला 300 रुपये खर्च वाढवून तुम्हाला 1000 रुपये कमवायची संधी दिलेली. तर तुम्ही त्या 1000 रुपये कमवण्याच्या ऐवजी तुम्ही 2000 रुपये 3000 रुपये कमवायच्या चक्करमध्ये ते लेवल पूर्ण म्हणजे डिस्टर्ब नका करू ते. म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मी प्रॅक्टिकली तुम्हाला समजून सांगितलं की आपण बिगिनर का आपण आणली कारण की वेळ जास्त मुलांना लागत होता. तर आपण काय करणार आता की जिथं आपण 2 पुस्तकं सोडवून घेत होतो तिथं आपण 4 पुस्तकं सोडवून घेणार आणि त्यांना कोर्स बनवून द्या कोर्स म्हणजे पूर्ण कोर्स म्हणजे लेवल बाय लेवल खेळू नका. त्यांना सांगा ज्युनियरचा जो कोर्स आहे त्याची फीज आहे 4000 किंवा 4500 त्याच्यामध्ये 2 लेवल आहे आणि तुम्ही ही वन टाइम दिली तर 4000 रुपये फीस तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये दिली 4500 रुपये फीस किंवा तुम्ही वन टाइम दिली तर 3500 रुपये फीस इन्स्टॉलमेंट मध्ये दिली तर 4200 रुपये किंवा 4500. अजून एक गोष्ट तुम्हाला ज्युनियर लेवल बिगिनरचे सर्टिफिकेट मी वेगळे बनवून देणार आहे. तुम्हाला ज्युनियर लेवल ऍडव्हान्सचे मी वेगळे सर्टिफिकेट देणार आहे म्हणजे ते आता माझ्याकडून थोडं लेट झालं ते कारण की हे बांधकामामध्ये माझा पूर्ण 2 महिने गेले म्हणजे काही लोकांना ते लक्षात पण आलं असेल की मी थोडं कमी ऍक्टिव्ह होतो अशा याच्यामध्ये कारण की इथलं काम कम्प्लीट होत नव्हतं आणि त्याच्यामुळे माझा पूर्ण 2 महिने वेळ याच्यामध्ये गेला. तर मी तुम्हाला ज्युनियर बिगिनरचे वेगळे सर्टिफिकेट बनवून देणार आहे. मी तुम्हाला ऍडव्हान्सचे वेगळे सर्टिफिकेट देणार आहे. मी तुम्हाला फर्स्ट लेवलचे सुद्धा वेगळे सर्टिफिकेट बनवत आहे मी. सेकंड लेवलचे सुद्धा वेगळे सर्टिफिकेट बनवत आहे आणि सेकंड लेवलच्या पुढं म्हणजे थर्ड लेवल पासून मग जे सध्या तुम्ही देता ना ते सर्टिफिकेट ऑफ अप्रिशिएशन
सध्याचे जे सर्टिफिकेट आहे ना ते सेकंड लेवलच्या पुढच्या मुलांना फक्त द्यायचे आणि बाकी मग 4 लेवल नंतर सुद्धा आपण सर्टिफिकेट वेगळं देतो. 6 नंतर सुद्धा वेगळं देतो. तर आपण वेगळे वेगळे लेवल वाईज सर्टिफिकेट आता बनवणार आहे. पण जोपर्यंत जेव्हा ते बनतील तेव्हा आपोआप तुम्हाला किटमध्ये येतील. तुम्ही प्रिया मॅडमला लगेच उद्या फोन करून विचारू नका, मॅडम ते आम्हाला बिगिनरचे सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे. तर हे सर्टिफिकेट सुद्धा मी पूर्ण वेगळे बनवणार आहे. त्याच्यानंतर हा मुद्दा सर्वांना क्लिअर झाला की बिगिनर प्लस ऍडव्हान्स किट केवढ्याला आहे? 1300 रुपयाला आहे. ओके. आणि तुम्ही फीस किती घेणार? 3,000 ते 4,000 रुपये किंवा 4,500 रुपये एवढी तुम्हाला फीस घ्यायची आहे. तर जास्त फीस घेऊ नका. 2 लेवल करून आणि त्याला 3 आणि 3 6,000 रुपये असं करू नका. किंवा 2 आणि 2 4,000 रुपये, 2,500 रुपये. म्हणजे कसं आहे, फीस पॅरेंट्सला जास्त दंड पडता कामा नये. कारण की त्याच्यामुळे काय होईल की ते निगेटिव्ह होऊन जातील. ऍडमिशन तुमचे कमी होऊन जातील. तर हे एक आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की तुम्ही प्रिया मॅडमला जे ऑर्डर देता ना, तर व्हॉट्सअपलाच कम्युनिकेशन करा. फोन त्यांना करणे टाळा. म्हणजे फोन कधी करायचा एकदम काही अडचण आहे किंवा खूप इमर्जन्सी आहे. फोन म्हणजे फोन बिलकुल करायचा नाही आणि 2 दिवस ऍडव्हान्स मध्ये ऑर्डर प्लॅन करा. कारण की त्यांना 2 दिवस प्रोसेसिंगला लागताय. रोजच्या खूप ऑर्डर येत आहेत, खूप ऑर्डर. म्हणजे त्यांना कसं आहे, मग त्यांना जास्त जर तुम्ही लोड दिला ना किंवा तुम्ही जास्त फोन केले ना, मग त्यांच्याकडून चुकी होऊन जाते. मग ते काय करतात, ह्या नंबरऐवजी दुसऱ्याच नंबरचा टी शर्ट तुम्हाला पाठवून देतात. सगळ्यांना अनुभव आहेत, बऱ्याच लोकांना त्याचा. किंवा ते एखादी गोष्ट कमी पाठवून देतात किंवा एखादी गोष्ट जास्त पाठवून देतात. मग म्हणजे काय होतं ना, त्यांना तुम्ही प्रेशराईज, तुम्हाला काय वाटतं की अशी कसं काय तुमची चुकी झाली? म्हणजे आता भरपूर लोक चुकी होते त्यांच्याकडून. त्यांच्याकडून चुकी झाल्यानंतर काही लोकांचं रिएक्शन कसं असतं, असं कसं काय तुमच्याकडून चुकी होते? अरे काय होतं, त्यांना 4 लोकांनी जर फोन लावले आणि त्यांना म्हणजे ऑर्डर त्या पॅक करताय त्याच्यामध्ये ते फोन उचलताय तुमचा. म्हणजे ऑब्व्हियसली पॅक करायला वेगळे लोक आहे, चेक करायला वेगळे लोक आहे. पण ह्या सगळ्या याच्यातून कधी-कधी काय होतं, चुकी होऊन जाते. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही त्रास होणार नाही. त्याच्यासाठी फक्त WhatsAppवर मॅक्सिमम कम्युनिकेशन WhatsAppवर करा. ऑर्डर WhatsAppवर द्या. पेमेंट झाल्याशिवाय कोणाचीही किट निघत नाही. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे काही लोक नवीन जे असतात ना, नाही लोक कंप्लेंट करताना अशी कंप्लेंट करतात की 3 दिवस झाले मॅडम मी हा हा, हे असं पण करतात काही लोक. काही लोक कसं करतात की मी मी ऑर्डर देऊन 3 दिवस झाले मॅडम आणि पेमेंट कधी केलेलं असतं त्यांनी 1 दिवस पहिले. म्हणजे पेमेंट कधी केलं? 1 दिवस पहिले. तुम्ही ऑर्डर 10 दिवस पहिले जरी केली आणि तुम्ही पेमेंट जर केलेलं नाही तर ते ऑर्डर गृहीतच धरल्या जात नाही. जोपर्यंत तुमचं पेमेंट होत नाही तोपर्यंत तुमची ऑर्डर कन्फर्म होत नाही. जेव्हा पेमेंट झालं, पहिली स्टेप आहे तुम्ही व्हॉट्सअपवर ऑर्डर पाठवणे. दुसरी स्टेप आहे त्यांनी रिसिप्ट बनवणे. रिसिप्ट बनवायलाच त्यांना वेळ लागतो. फॉर्मॅटमध्ये त्यांना समजेल अशी पाठवून. बरोबर. म्हणजे व्हॉट्सअपवर जी तुम्ही ऑर्डर पाठवता ती प्रॉपर फॉर्मॅटमध्ये सुद्धा असली पाहिजे. त्यांनी एक फॉर्मॅट बनवलेला आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ऑर्डर पाठवली पाहिजे. तर त्या फॉर्मॅटमध्ये ऑर्डर पाठवायची. मग त्यांच्या रिसिप्टचा वाट बघायची. कारण की त्यांच्याकडं खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या असतात ना, तर त्या रिसिप्ट बनवायला थोडा वेळ लागतो त्यांना. मग रिसिप्ट आल्यानंतर मग तुम्ही पेमेंट करायचं. तर अशी ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर काही लोक काय करतात, हुशारी. काही लोक हुशारी काय करतात, व्हॉट्सअपवर ऑर्डर येते ना, समजा एखाद्यानं 12 वाजता ऑर्डर टाकली, बरोबर. तर मग 12 वाजता ऑर्डर टाकल्यानंतर त्यांना 4 वाजेपर्यंत समजा रिसिप्ट नाही आली. मग ते काय करतात, पुन्हा एक मेसेज टाकतात त्याच्या फॉलोअपचा. तर मग त्यांनी नंतर मेसेज टाकल्यामुळे त्यांचे मेसेज पुन्हा वर चालले जातात. आणि त्या म्हणजे त्या खालून असं वर बनवतात रिसिप्ट. म्हणजे तुम्ही मेसेज टाकल्यामुळे तुमचा मेसेज वर जातो आणि मग ती ऑर्डर तुमची 4 वाजताची म्हणजे असं पकडल्या जाते. सो ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही खूप मेसेज करून उलट तुमची ऑर्डर लेट होते. म्हणजे जे जे असे जास्त मेसेज करतात ना त्यांची ऑर्डर अजून लेट होऊन जाते. आणि मग त्यांना काय वाटतं की आमची ऑर्डर का लेट होते. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पण तरी सर्वांना मला हे सांगायचं आहे की थोडा पेशन्स ठेवा, थोडा स्टॉक ठेवा आणि मग ऑर्डर करत चला. आणि बाकी काही कंप्लेंट असतील तर ऑब्व्हियसली आम्ही दोघं आहेत, आरती मॅडमला मला तुम्ही मेसेज करा ना. काही जरी तुमची कंप्लेंट आहे, म्हणजे कसं आहे ना की एकदम चिडू नका. म्हणजे ऍज ह्युमन बिंग्स काही लोक लगेच चिडतात. असं चिडायचं काम नाही. तुम्हाला काही वाटतंय, तुम्हाला वाटतंय की हलगर्जीपणा होतोय किंवा तुम्हाला वाटतंय की एखादी चूक झाली, तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. कारण की आपलं असं नाहीये की आपलं विदिन फॅमिली आपलं सर्व ट्रान्झॅक्शन आहे आणि आपलं सर्व काम आहे.
तर तुम्हाला जे काही ऑब्झर्वेशन असेल, कोणाची काही कंप्लेंट असेल, कोणत्या स्टाफ बद्दल तुम्हाला कंप्लेंट करायची असेल, किंवा तुम्हाला काही सपोर्ट पाहिजे असेल, किंवा तुम्हाला काही जरी पाहिजे, तरी पण तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअपला एक मेसेज आम्हाला तुम्ही करू शकता. त्याचं तुम्हाला योग्य उत्तर आमच्याकडून मिळेल आणि वारंवार आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो. तर मला असं वाटतं माझे सर्व मुद्दे जवळपास कंप्लीट झालेले आहेत. आता आपण चॅट बॉक्स मध्ये बघूयात काही क्वेश्चन्स आहेत का. काही काही लोक म्हणताय मुंबईला पण घ्या यावर्षी कॉम्पिटिशन. अरे आम्हाला खूप लांब लांब जावं लागतं. खूप खूप त्रास होतो आम्हाला. स्टुडंट एक्साइटेड आहेत ऑफलाईन. ऑनलाईन कॉम्पिटिशन डिटेल्स मध्ये इन्फो सांगा. येस, आताच नाही, जेव्हा कॉम्पिटिशन अनाऊन्स होईल तेव्हा मीटिंग घेऊ आपण सेपरेटली. काही लोक अच्छा, हे पांडे मॅडम म्हणताय की स्कूलमध्ये अबॅकस अवेलेबल असूनही त्या स्कूलमधील स्टुडंट माझ्याकडे येतात, तर असं होणार आहे. येस येस, माझ्या अकाउंटवर गुगल पेला पेमेंट होत नाही, खरंच होत नाही. त्याच्यामुळे गुगल पेला माझ्या अकाउंटवर तुम्ही करतच जाऊ नका पेमेंट. फोन पे करत जा. ओके, अजून कोणाचे काय प्रश्न आहेत. आता मी अनम्यूट करतो. ज्याला प्रश्न विचारायचा त्यांनीच अनम्यूट करा आणि बोलणं झालं की लगेच म्यूट करा. अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता जर कोणाला बोलायचं आहे माझ्याशी तर. आणि मागच्या गणपतीमध्ये कोणी चांगली ऍक्टिव्हिटी घेतली असेल तर त्यांनी पण थोडं गाईड करावं, त्याचा कोणाला अनुभव आला असेल तर. आणि अजून एक सूचना आहे की शक्यतो बाहेरच्या लोकांनी बोलावं. औरंगाबादच्या म्हणजे इथल्या प्रॉपर छत्रपती संभाजीनगरचे बोलतच राहतात येता जाता. बाकीच्यांना चान्स मिळाला पाहिजे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, किंवा आपण मग मीटिंग बंद करूयात कोणाला काही प्रश्न असतील तर. गुड इव्हनिंग सर. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून तुमचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. एक मिनिट मॅडम. हा बोला, किरण पवार सर. ऐका ना सर, काय झालं होतं ते मागच्या वेळेस ते आता बोलले ना, ते आमचं कुरिअर पार्सल आहे ना वेळेवर येतच होतं. ते कुरिअरचा इश्यू झाला होता, पार्सल आम्हाला भेटत नव्हते आणि नागपूरला हेड ऑफिस वरून जाऊन कलेक्ट केले त्यांच्या मेन ब्रँच वर, म्हणून ते थोडंसं हे झालं होतं. ठीक आहे ना सर, चालेल ना सर, इट्स ओके. मी तर असं विचारायचं होतं, माझ्याकडे ना त्यांना मी ज्युनियर लेवलला पुढच्या वर्षी त्यांचं वय खूप कमी होतं, 3.5-4 वर्षाचे होते. केवळ कम्प्लीट व्हायला त्यांना जवळपास 8 फर्स्ट लेवलला गेले. अजूनही त्यांचं वय खूप कमी, म्हणजे 4.5-5 वर्ष. त्यांना फर्स्ट लेवलला आपण टाकायचं का थांबवायचं? नाही, तुम्ही त्यांना टाका सर फर्स्ट लेवलला, काही हरकत नाही. फॉर्म्युले वगैरे नाही, तुम्ही थांबल्यानंतर काय होईल की ते बंद होऊन जाईल, ते सिस्टम विसरून जातील ते सगळं. टाका तुम्ही त्यांना फर्स्ट लेवल. नाही, त्यांना ज्युनियर मध्ये तर हे तेच प्रॉब्लेम होते ना सर, त्याच्यामुळेच आपण ही ज्युनियर लेवल काढली ना. तर ते स्कूल मध्ये पण चालू केलं आता. मध्ये याच थोडीशी कमी केली. येस येस, थोडी कमी करायची, थोडा त्यांना शेअर द्यायचा. चला, छान सर.
येस. अजून निकिता मॅडम म्हणताय की स्पीड रायटिंग बुक मधले फोटो अपडेट करावेत. येस मॅडम, करू यावेळेस, नक्की करू. थँक्यू सर. कारण आमचे स्टुडंट त्यांच्या मॅमचा फोटो सर्च करत असतात त्याच्यामध्ये. ते विचारतात आम्हाला कंटिन्यू की मॅम तुमच्या वेळेसचे बरोबर. फोटो आहेत का याच्यात ठीक असं. आहे. चालेल चालेल. ओके मॅडम. हा. थँक्यू सर. काय करायचं ते आहे ते पाच आम्हाला येस. तर त्यांना काय काय म्हणतात मॅडम? इन्क्वायरी आलेली सर एक म्हटले मी सांगितलं ना त्यांना नॅशनल लेवल कॉम्पिटिशन असतात वगैरे तर त्या म्हटलं नाही आहे ते आलं म्हणजे बाद झालं नॅशनल लेवलचं काय करायचं वगैरे. मॅडम, असं पालक वेगवेगळ्या गोष्टी काहीही म्हणू शकतात. तर तुमचं काम आहे की तुम्ही पहिले सगळं समजून घ्यायचं आणि मग तुम्ही पालकांना गाईड करायचं की नॅशनल लेवल म्हणजे काय, स्टेट लेवल म्हणजे काय, त्याचे फोटोग्राफ्स दाखवायचे, स्टुडंट त्याच्यामध्ये काय करणार आहे किंवा कसं त्याची प्रॅक्टिस तुम्ही घेणार आहात. तर अगोदर मला असं वाटतं तुम्हालाच त्याची थोडी माहिती घेण्याची गरज आहे. तर तुम्ही पहिले त्याची पूर्ण माहिती घ्या आणि यावेळेस मग मुलांना तुम्ही बसवा. मग तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुम्ही पालकांना सांगू शकाल. तर अजून एक नवीन फ्रँचायझी घेतली हम्म. मग मला ए ए खूप आलेले तर ते बिगनर खूप आलेले नाहीयेत मग ते घ्यावे लागतील ना आता मला. हा, ते तुम्हाला 300 रुपये भरून परचेस करावे लागतील. येस. ते प्रिया मॅडम कडून ऑर्डर करून घ्या. हा. ओके. ह्या आयडी वर कोणाला तरी प्रश्न होता? येस, विचारा. इकडं इकडं कोणाला तरी प्रश्न होता, यांनी विचारा. मला ऐकू येत नाही व्यवस्थित. ओके. सुरवसे सर, तुम्ही सांगू इच्छिता का की तुम्हाला मागच्या वर्षी याचा गणपतीमध्ये तुम्ही काय ऍक्टिव्हिटी घेतली आणि त्याचा काय बेनिफिट झाला? नमस्कार सर आणि मॅडम नमस्कार. माझ्या सर्व फ्रँचायझीला सुद्धा शुभ रात्र. एक मिनिट. सर मी मागच्या वेळेस म्हणजे गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी पण आपण गणपती महोत्सव मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा असा फायदा होतो सर, एकतर मला माझ्या क्लासची वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात करायला एक नवीन स्टेज मिळतं आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत जिच्या बाब्याकडे जातं सर. म्हणजे चित्रकलाचा हा पेपर जो असतो तो आपण शाळेमध्ये घेतल्यामुळं आणि शाळेतून आपल्याकडे जे विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर येतात पालकांचे, आपण त्यांना इन्क्वायरी लगेच आपण जसं एखादा मी काय करतो किंवा पहिल्यांदा माझ्याकडे एखादा पालकांनी इन्क्वायरी केली की सर अबॅकस कसं आहे, त्याचा मी अगोदर व्हॉट्सअप नंबर घेतो आणि आपले व्हिडिओ आपले जी काही इन्फॉर्मेशन जी काही माहिती असेल ती सगळी माहिती मी त्या व्हॉट्सअप नंबरला त्यांना शेअर करतो. मग मी तेच फायदा करतो. ज्यावेळेस आपण स्पर्धा घेतो एक तर शाळेचंही नाव होतं त्या शाळेमध्ये ही स्पर्धा आयोजित केली म्हणून. दुसरी गोष्ट अशी होते की आपल्या अबॅकसचं पूर्ण घराघरामध्ये पोहोचतं आणि तिसरी महत्वाची गोष्ट होते विद्यार्थ्यांना आम्ही ह्या स्पर्धेमध्ये वर्गवाईज ट्रॉफ्या देतो, फर्स्ट सेकंड थर्ड. तर प्रत्येक वर्गातून म्हणजे आता कदाचित 8वी पर्यंत मी ती स्पर्धा घेतली होती सर. तर एका एका शाळेमध्ये 8 त्रिक 24 अशा ट्रॉफी मी दिल्या होत्या. तर त्याचा जो समजा कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम मी त्या त्या शाळेतच घेतला. तर एका शाळेनंतर सर मला रात्री 8:30-9 वाजता कार्यक्रमाला त्यांनी इन्व्हाइट केलं की सर आम्ही रात्री ते दांडिया आयोजित केल्यात आणि त्याचं पण बक्षीस वितरण आहे. तर आणि त्यावेळेस मी आणि माझ्या मिसेस रात्री 10:30-11 वाजता आम्ही स्वयंपाकून आला होता आणि दसरा पिरियड होता, पाऊस होता थोडा. तर त्यावेळेस त्याचा इफेक्ट असा झाला की आम्ही ते जे विद्यार्थी आलेत ना त्यांना आम्ही ट्रॉफ्या दिल्यात. त्या विद्यार्थ्यांना त्या पारितोषिकच्या रूपामध्ये पण आपण त्यांना ट्रॉफी दिलीच, पण त्यांनी जर ऍडमिशन केलं तर आम्ही त्यांना 500 रुपयाचं कुपन दिलं होतं. त्या पाठीमागं सर्टिफिकेट, त्या सर्टिफिकेटवर मी तुमच्याकडून डिझाईन करून घेतलं होतं माझं नाव आणि माझा सेंटरचं नाव, माझा ऑटोमॅटिक त्याच्यावर मोबाईल नंबर पण होता. म्हणजे तो सर्टिफिकेट मी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला त्या त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना ते सर्टिफिकेट दिलं. मला वाटतं मी सर ते आपल्याकडून 2000 काहीतरी मागच्या वर्षी घेतले होते. तर मी ते जवळपास त्याच्यातले 200-300 काहीतरी उरलेत माझ्याकडे आता. म्हणजे मी ते सगळे शाळेमध्ये जवळपास ते जे जे भाग घेतले त्यांना विद्यार्थ्यांना वाटले. तर त्याच्यातून म्हणजे साधारणतः दिवाळी पिरियड मध्ये दसरा पिरियड मध्ये ना त्याचा इफेक्ट म्हणजे रिझल्ट मी त्यांना म्हणजे वेळ झाला ना शाळेच्या वेळेनुसार आपल्याला रिझल्ट द्यावा लागतो, त्यांचा टाइम टेबल नुसार वेळ द्यावा लागतो. मग ते मी दसरा पिरियड मध्ये रिझल्ट दिलता त्यांना. तर मला शाळेच्या
फर्स्ट टर्मच्या एक्झाम झालं सर त्या पिरियड मध्ये, आणि त्याचा इफेक्ट असा झाला की मला त्याचं म्हणजे सुट्ट्या असून सुद्धा पुन्हा नंतर मला ऍडमिशन मिळायला लागली. तर जवळपास मी जी इन्व्हेस्टमेंट केली ती त्याच्या तरी 3-4 पट मला त्याचा फायदा झाला सर. आणि मी ह्या वर्षी आवर्जून करणार आहे. आणि थोडंसं अजून बदल म्हणून ते फक्त एका एका शाळेसाठी केलं. तर आता प्रत्येक गणपती मंडळामध्ये पण करायचे, आणि माझ्या गावातल्या जे काही मंडळ असतील त्यामध्ये पण मला करायचे. तर मी हे प्रत्येक त्यांचे सांगू इच्छितो की आपण ह्याच्यातून म्हणजे ही घराघरात आपली जाहिरात जाऊ शकते. हा एक आपला सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. त्याच्यानंतर पुढचे तुम्हाला 2 महिने तरी ऍडमिशन सहज मिळत राहतात. म्हणजे ते एक दुसऱ्याला असतं ते आपले ऑटोमॅटिक, पण नंतर ओरल फेस टू फेस ऍडमिशन पुन्हा होत जातात. पालक ह्या पालका थ्रू त्या पालका थ्रू आपल्याला ऍडमिशन मिळून जातात. त्याचा बेनिफिट आपल्याला 100% होतो. थोडीशी सुरुवातीला आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावीच लागते, आणि त्याचा आपल्याला 4 पट पुन्हा फायदा मिळतो. त्याच्यामुळं मी हा गेल्या 2 वर्षापासून करत आहे, आणि ह्याही वर्षी करणारच आहे. तर थँक्यू सर. थँक्यू मॅम. Okay, sir. Thank you. Thank you for sharing your experience. Anybody else with any other question? किती वाजले? टाइम झाला का आपला? 7:30 वाजले. नंदा मॅडमला एकदा हँडरायटिंग बद्दल नंदा मॅडम, हँडरायटिंगचं काय सांगत होतं तुम्ही? एकदा सांगा. आहे का नंदा मॅडम ऑनलाईन आहेत का? नंदा बर्तरे मॅडम. बाकीच्यांना पण तुम्ही करता त्या पद्धतीने हँडरायटिंग. क्लास सुरू आहे का मॅडम तुमचा? हो सर, क्लासमध्ये म्हणजे गेले का त्यासाठी तर मी जॉईन झाले परत. बरं, शॉर्ट मध्ये आम्हाला सांगा ना मॅडम, हँडरायटिंग. हँडरायटिंगचं काय सांगायचं? हँडरायटिंग किंवा फोनिक्स मुळे कसा बेनिफिट होतोय मुलांना? किंवा तुमच्या ऍडमिशन त्याच्यामुळे कशा वाढतायत? आणि हँडरायटिंग तुम्ही कसं घेताय ज्याच्यामुळं आणखी फायदा होतोय तुम्हाला पुढच्या ऍडमिशन व्हायसाठी? हँडरायटिंग आणि फोनिक्स हे अतिशय म्हणजे बेस्ट रिझल्ट आहे याचा आपला. बराचसा म्हणजे खूप भरपूर फायदा झालाय मुलांना. ऑलरेडी माझ्याकडे काही जे आता स्टुडंट होते त्यांनी फोनिक्ससाठी पहिले जॉईन केलं. त्यांना रिझल्ट म्हणजे ऑलरेडी म्हणजे आहे ना वगैरे सगळे, आणि चांगल्या पद्धतीने घेतलं पण त्याच्यामध्ये. आणि नंतर मग खूप छान पद्धतीने त्यांना ट्रेनिंग वगैरे करता येते. त्यामध्ये खूप छान कॉन्फिडन्स डेव्हलप होते. आणि ते चांगली वगैरे करतायत. आणि हँडरायटिंगचं पण तसंच आहे. हँडरायटिंग मध्ये बरंच म्हणजे सुरुवातीला जर मी त्याच्यानंतर मी दाखवला चालताना वगैरे तर भरपूर आहे. आणि अतिशय बेस्ट रिझल्ट आहे. म्हणजे मुलं आणि माझं असं झालं की म्हणजे जे आपल्या असे आमचे ऍडमिशन झाले बरेचसे आपल्या आणि हँडरायटिंग आमचे ऍडमिशन झाले, आणि मागच्या सीझनला आम्हाला फायदा झाला त्यासाठी आपण समजतो. तर त्याच्यामध्ये आमचं हँडरायटिंग आणि फोनिक्स खूप आहे. आणि त्याचा आमचं. ओके मॅडम, थँक्यू. त्यानंतर सर्वांना मला हे पण सांगायचं आहे, म्हणजे हे पुन्हा पुन्हा मी सांगतो, रिपीट होतं कधी कधी, की प्री टेस्ट जरूर घ्या. जे ऍडमिशन साठी मुलं तुमच्याकडे येतात ना, त्यांची प्री टेस्ट जरूर घ्या. प्री टेस्ट तुम्हाला हेड ऑफिस वरून मिळेल. सलमा मॅडम तुम्हाला पाठवतील. आरती मॅडमने ऑलरेडी म्हणजे नवीन काही फ्रँचायझीला ऑलरेडी आरती मॅडमने पाठवतात, रेग्युलरली पाठवतात आरती मॅडम. प्री टेस्ट म्हणजे काय, की जेव्हा एक मुलगा ऍडमिशन साठी तुमच्याकडे येतो तेव्हा त्याची लेवल काय आहे आणि एका लेवल नंतर त्याचा रिझल्ट काय आहे हे तुम्हाला दाखवायचं असतं पॅरेंट्सला. त्याच्यासाठी ती प्री टेस्ट खूप आवश्यक आहे. सो अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर प्रश्न टाका, किंवा मग आता मीटिंग आपली संपलेली आहे. येस हॅलो. येस, बोला मॅडम. हा नमस्कार सर, मी बीडवरून शैलेजा वाघ बोलते. हा बोला मॅडम. सर, काही पॅरेंट्स आहेत त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत समजा बाहेर दुसऱ्या एरियामध्ये राहतात, तर त्यांनी दुसरीकडे अबॅकस वगैरे लावलेले नाही, आणि त्यांच्या अबॅकसचे जे कॉम्पिटिशन आहे ते इंटरनॅशनल लेवलचे आहे. मग ते आपल्याला विचारतात की तुम्ही आपल्याकडच्या दुसऱ्या देशासोबत इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन का होत म्हणून. तर अशा वेळेस त्यांनी उत्तर द्यायला मला थोडंसं अवघड जातं सर. तर त्याच्यासाठी मला थोडं सांगा मला. मॅडम, जून मध्ये आपण इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करणार आहे. जून मध्ये सगळेजण रेडी राहा त्याच्यासाठी.
हा. जून तेच मला कळत म्हणजे अगोदरपर्यंत खूप पॅरेंट्सने विचारलं, मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे ऍक्च्युली आपली जी ऑनलाईन कॉम्पिटिशन असते ना मॅडम, ती इंटरनॅशनलच असते, फक्त आपण त्याला म्हणत नाही. पण आता येत्या जून मध्ये आपण इंटरनॅशनल अशा नावानं ती कॉम्पिटिशन घेणार आहोत, ऑनलाईन कॉम्पिटिशन जी आहे. कारण की पूर्ण त्याच्यामध्ये सगळीकडची मुलं असतात, वेगवेगळ्या देशातली मुलं पार्टिसिपेट करतात त्या कॉम्पिटिशनला. हो सर, आपल्याला माहिती आहे ते, पण ते दुसरे क्लासेस वाले त्याचा भाग जास्त करतात सर. आम्ही इंटरनॅशनल लेवलचे हो ना, आपण पण करणार आहोत ते सगळं. तर जून मध्ये आपली इंटरनॅशनल होणार आहे, हे आताच मी सर्वांना सांगून देतो. सर्वजण त्या पद्धतीने तुमच्या सेंटरला तुम्ही हे ऍडव्हर्टाइजमेंट याची करू शकता. मग सर इंटरनॅशनल लेवलला आपण नॅशनल लेवलला जे मुलं आले त्यांना सिलेक्ट करणार का सगळेच मुलं बसवणार? नाही, ज्याला बसायचं ते बसू शकतो इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मध्ये. कॉम्पिटिशन तशीच असणार मॅडम. मी तुम्हाला म्हणजे सर्वांना एक हे सांगतो, म्हणजे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करणं खूप मोठी गोष्ट नाहीये. आता आपण डिसेंबर किंवा याच्यामध्ये जून मध्ये श्रीलंकेमध्ये, म्हणजे बाकी सगळं जाऊ द्या, म्हणजे जास्त मोठ्या कंट्रीमध्ये जर गेलं ना तर आपल्याला म्हणजे जमीन बिमीन विकावं लागेल, म्हणजे तिथे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन घ्यायला. श्रीलंकेमध्ये, साधी श्रीलंका बरं का, म्हणजे आपली शेजारी देश आहे, श्रीलंकेमध्ये कॉम्पिटिशन आपण ठेवली समजा इंटरनॅशनल, तर त्याचा खर्च आहे पर स्टुडंट 60,000 रुपीज. एक स्टुडंट आणि एक पॅरेंट. किती? एक स्टुडंट आणि एक पॅरेंट, ह्या दोघांचा खर्च कॉम्पिटिशनचा 60,000 रुपये आहे. आता मला एक गोष्ट सांगा की तुमच्यापैकी किती मुलं तयार होतील? आता आपली इंटरनॅशनल जून मध्ये आहे श्रीलंकेमध्ये, आताच मी अनाऊन्स करून टाकतो श्रीलंकेमध्ये. आणि श्रीलंकेमध्ये एका मुलाचा खर्च आहे, म्हणजे एक पॅरेंट आणि एक मुलगा असं जर दोघं जण असले तर 60,000 रुपये खर्च आहे. आणि दोन पॅरेंट आणि एक मुलगा असं असलं तर 80,000 रुपये खर्च आहे. आणि फक्त एक मुलगा जर आला तर 30,000 रुपये खर्च आहे. आता तुम्ही तुमच्या सेंटरला थोडं इन्क्वायरी करा की किती लोक तयार होतात. कारण की तुम्हाला म्हणजे मी काय म्हटलं की आपण अमेरिकेला जायचंच नाही इंटरनॅशनल म्हणलं तरी, आपण काय करू, श्रीलंकेला जाऊ, नेपाळला जाऊ, अजून म्हणजे जवळजवळ जे इंटरनॅशनल आपलं बाजूला. तर ठीक आहे, इथं जरी जायचं म्हणलं तरी पण श्रीलंकेला जायचंच हा खर्च मी तुम्हाला जो सांगितला ना, हा इंटरनॅशनल कॉम्पिटिशनचा खर्च आहे. तर इथं काय होणार, इथं काहीच होणार नाही. इथं फक्त जसं आपली कॉम्पिटिशन होती औरंगाबादला तशीच कॉम्पिटिशन तिथं होईल. आणि फक्त हा जो खर्च आहे हा येण्या जाण्याचा खर्च आहे, म्हणजे फ्लाईटचा खर्च प्लस तिथं उद्धव सर्वजण जर म्हणतायत मला वेड्यात काढतील सर्वजण म्हणून. नाही, ठीक आहे ना, आपल्याकडे ऑप्शन असावं. म्हणजे एखादा पॅरेंट जसं यांना विचारलं तसं तुम्हाला पण विचारू शकतो की आपल्याकडे 2 आहेत म्हणा, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आपल्याकडे 2 होणार आहेत. एक ऑफलाईन आहे आणि एक ऑनलाईन आहे. ऑनलाईनची फी असणार आहे जी काही राहील तेव्हा. ऑनलाईनची आपली जी ऑनलाईन कॉम्पिटिशन असते ना ती इंटरनॅशनलच असते, कारण की पूर्ण सगळीकडचे मुलं त्याला पार्टिसिपेट करतात. ओके, सो ऑनलाईन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं तर समजा 700 रुपये फी, समजा 700 किंवा 800 रुपये, बरोबर. तेच तुम्हाला ऑफलाईनला करायचं तर श्रीलंकेमध्ये आमची कॉम्पिटिशन आहे म्हणा, आणि एका मुलाचा खर्च आहे 30,000 रुपये. एका मुलाचा 30,000 रुपये, एक मुलगा प्लस एक पॅरेंट 60,000 रुपये, आणि एक मुलगा आणि 2 पॅरेंट 80,000 रुपये. मग सांगा मला कशामध्ये तुमचं नाव नोंदवू मी, कोणत्या याच्यामध्ये चालेल म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. सो हे खरंच आहे, हे म्हणजे गंमत नाही करते मी, एवढा खर्च लागतो. जर आपल्याला श्रीलंकेला जायचं असलं तर आपल्याला एवढा खर्च लागतो. तर आपण काय करू शकतो, अजून एक लाइटर नोटवर मला काय वाटतं, आपण काय करू शकतो की एखादी कॉम्पिटिशन आपण राज्याच्या बाहेर कुठेतरी ठेवू शकतो. आणि सगळ्यांनी मिळून, म्हणजे आपल्याला पण एक फिरायचा प्लॅन होऊन जाईल. समजा आग्र्याला ठेवली आपण, समजा लेटस्ट सपोज आग्रा, तर मी दिल्लीला राहिलेलो आहे समजा, आपण आग्र्याला फिरायला जाऊ शकतो. आग्रा, दिल्ली, मथुरा असं 2-3 ठिकाणी फिरून, म्हणजे अशी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करायची की कॉम्पिटिशन आग्र्याला होईल आणि त्याच्यानंतर आपण 2-3 ठिकाणी फिरून, आणि त्याचं बजेट असं सांगायचं की पर हेड एवढं बजेट लागेल किंवा एका टीचरला एवढं बजेट लागेल. तर जर आपण ट्रेननं गेलो, समजा आग्र्याला वगैरे आपण ट्रेननं गेलो तर जास्त खर्च नाही लागणार आपल्याला, म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये ते होऊ शकतं. जर असं काही तुमचा विचार असेल की बाबा आपल्याला कॉम्पिटिशन पण करायची प्लस फिरायला पण झालं पाहिजे, दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे, तर आपण असं करू शकतो की आपण इंडियामध्ये एखाद्या ठिकाणी असं जाऊ शकतो. किंवा मग आपण इंटरनॅशनलच करायची तुम्हाला तर श्रीलंकेचा खर्च मी तुम्हाला सांगितलेला आहे.
तर तुम्हाला एवढा खर्च त्याच्यामध्ये लागतो. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आणि ऑनलाईन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आपली जून मध्ये होईल. एप्रिल मध्ये. जून मध्ये थोडं लेट होऊन जातं, एप्रिल मध्ये. ओके, मला असं वाटतं आता काही प्रश्न. येस. सर हा. मी सारिका सर. येस सारिका मॅडम, नमस्कार. माझी ज्यावेळी बॅच सुरू झाली ना त्याच महिन्यात कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशन झाली होती आपली. तर त्याला पार्टिसिपेट करू शकले नव्हते विद्यार्थी. तर माझे काही ऑनलाईन विद्यार्थी आहेत आणि बॅचवर आहेत, असे 40 विद्यार्थी आहेत सगळे. आणि जे ऑनलाईन आहेत त्यांचे गाव एक 10 किलोमीटरच्या अंतरातच आहे. तर मी त्यांची सेंट्रल लेवलवर कॉम्पिटिशन घेऊ शकते का? सेंट्रल लेवलला तुम्ही काहीही करू शकता मॅडम. तर मग त्याच्यासाठी क्वेश्चन पेपर मिळेल का, म्हणजे जे आधीच्या कॉम्पिटिशन मध्ये आपले झालेले आहेत वगैरे असे? नाही तशी एक प्रिंट किंवा सॉफ्ट कॉपी त्याची एखादी. नाही कसं असतं मॅडम, जर तुम्ही तशी कॉम्पिटिशन तिथं ऑर्गनाईज केली तर या कॉम्पिटिशनची काही व्हॅल्यू नाही राहणार मग त्यांना. तर तुम्हाला काय करायचंय की जे आपले प्रॅक्टिस पेपर आहेत त्याच्यापैकी एखादा पेपर तुम्ही असं एक स्पर्धा की बाबा सेंटर लेवल स्पर्धा आणि एखादा कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता असं. तर त्याच्यासाठी तुम्ही जे आपले प्रॅक्टिस पेपर आहेत त्याच्यातलाच एखादा पेपर तुम्ही घेऊ शकता त्या कॉम्पिटिशनसाठी. ठीक आहे. आणि आता लगेच येते मॅडम कॉम्पिटिशन. मी तुम्हाला सांगितलं ना, डिसेंबर मध्येच राहील बुलढाण्याला कॉम्पिटिशन. हो सर, पण त्याची एक म्हणजे प्रिपरेशन करणं थोडंसं. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस पेपर मागवून घ्या आणि प्रिपरेशन सुरू करून टाका. चालेल. येस. सॉफ्ट हा मिळेल. सलमा मॅडमला मागून घ्या. येस. ओके देन. मला असं वाटतं आता. येस बोला मॅडम. शीतल मॅडम बोलतात सर. बोलतो. येस मॅडम, नमस्ते. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. नमस्ते. सर माझं असं होतं की प्रत्येक वेळेस ऑर्डर केली ना की काही गोष्टी स्पेसिफिक सांगायला लागतात. बरोबर. काय करायला लागतं. समजा मी अगोदर ऑर्डर दिलेली असते 5 किंवा ऍडव्हान्स दिलेले असतात 560. परंतु पुढचे मुलं जे येतात ऍडमिशन साठी ते मुलांची टी शर्टची साईज वगैरे छोटी असते. म्हणजे 32चं जनरल आपण घेतो, 32चं शर्ट त्यांना येत नाही. 28 किंवा 26 वगैरे असं ऑर्डर करायला लागतं. मग अशा वेळेस मग मॅडमला जेव्हा परत ऑर्डर करतो तेव्हा फोन करून स्पेसिफाय करायला लागतं की मॅडम हे असं नाही असं आहे. किंवा आय कार्ड सुटलेलं आहे मुलांचं तर आय कार्ड एक्स्ट्रा मागवायला लागतं. किंवा कधी बॅग फाटलेली निघाली एक मोठी बॅग, तर मग ते अशा वेळेस त्या सर कोण करायला लागतो म्हणजे. नाही ठीक आहे ना मॅडम, हे जे आहेत ना हे एक्सेप्शन्स आहेत. याच्यामध्ये तुम्ही मॅडमलाच नाही, याच्यामध्ये तुम्ही मला पण फोन करू शकता की म्हणजे जे छोट्या मोठ्या गोष्टी होतात ना त्याच्यामध्ये तुम्ही मला सुद्धा मेसेज टाकू शकता की ही गोष्ट झालेली आहे. तर कसं आहे की आता हे आपण खूप प्रयत्न करतो की सगळं फ्लॉलेस झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. पण मग त्याच्यामध्ये या गोष्टी कमी जास्त थोड्याफार होतात. तर तुम्ही मेसेज व्यवस्थित टाकायचा, म्हणजे ऑर्डरचा मेसेज पहिले व्यवस्थित टाकायचा आणि नंतर या ज्या गोष्टी होतील त्याच्या पण मेसेजेस तुम्ही व्यवस्थित त्यांना टाकायचे, जेणेकरून या गोष्टी होणार नाही. अजून एक विनंती होती सर. ते जे टेक्स्टबुक आहे आपले, तर टेक्स्टबुकची बाइंडिंग जी आहे ती मुलांकडनं हे होती. पेजेसची क्वालिटी चांगली आहे, मात्र जी बाइंडिंग आहे ती निसटते. जनरली खूप साऱ्या मुलांकडनं ते खराब होतात. त्याच्यासाठी काही करता येईल का? त्याच्यासाठी मॅडम म्हणजे आम्ही आमच्या लेवलला पिनिंग जास्त चांगली. हे कधी होतं ऍक्च्युली, हे दोन परिस्थितीमध्ये होतं. एक म्हणजे मुलांनी खूप जास्त त्याला प्रॉपरली वापरलं नाही तर ते होणारच. दुसरं जर पिनिंग मध्ये काही इश्यू असेल, म्हणजे कधी कधी काय होतं की जो पुस्तक त्या मुलाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये पिनिंग मध्ये काही इश्यू असेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर ठीक आहे, हे या गोष्टी आपण इम्प्रूव्ह डे बाय डे त्याला इम्प्रूव्ह आपण करू शकतो मॅडम, काही प्रॉब्लेम. तर ते जर शिलाईमध्ये वगैरे बाइंडिंग तर होऊ शकते का सर? शिलाईची बाइंडिंग वगैरे. शिलाईमध्ये एवढ्या म्हणजे ते नंबर ऑफ पेजेस कमी आहेत ना, तरी पण आम्ही बघू मॅडम, या तुमच्या गोष्टीवर आम्ही बघू की त्याच्यावर काही करता आलं. ठीक आहे. येस. ओके. ओके, एनीबडी एल्स विथ एनी अदर क्वेश्चन? येस.
ओके देन, मला असं वाटतं सर्वांचे प्रश्न आता जवळपास संपलेले आहेत, तर आपण आता मीटिंग एंड करूयात. येस, थँक्यू सर, थँक्यू एव्हरीबडी. सो मला आशा आहे की या मीटिंग मधून आपल्यापैकी सर्वांना, बऱ्याच लोकांना एक नवी ऊर्जा मिळेल. या नवीन ऊर्जेतून तुम्हाला खूप सारे नवीन ऍडमिशन मिळतील. या ऊर्जेतून तुम्हाला मार्केटिंग करण्यासाठी खूप साऱ्या नव्या कल्पना मिळतील. या मीटिंग मधून तुम्हाला बाकीचे जे लोक जे तुमच्या या फॅमिलीमध्ये आहेत, जिच्या फॅमिलीमध्ये आहेत, यांच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल. या मीटिंग मधून तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक कारण मिळेल, पुढे जाण्यासाठी एक ध्येय मिळेल, एक विजन मिळेल आणि एक आत्मविश्वास मिळेल की आपण करू शकतो आणि बाकीचे करू शकतात, तर आपण का नाही करू शकत. आणि डेफिनेटली त्यामधून आपण अजून पुढे जाणार आहोत. आपण अजून स्वतःला डेव्हलप करणार आहोत. आपल्या सेंटरला आपण अजून डेव्हलप करणार आहोत. सो विथ दिस नोट आय sign off over here. I thank each and everyone whoever have joined this meeting and whoever who have not joined this meeting. आणि ज्यांना थोडंसं मार्गदर्शन किंवा काही मीटिंग मधलं काही समजलं नसेल, त्यांनी रेकॉर्डिंग मी पाठवणार आहे, तर रेकॉर्डिंग पुन्हा बघावं. आणि तुमचे काही जरी सूचना असल्या, काही जरी तुमचं म्हणणं असलं, तरी आम्हाला कृपया व्हॉट्सअपला मेसेज करत चला. तुमच्या मनामध्ये ठेवू नका. काय असतं की मनामध्ये ठेवल्यामुळं विचार जर मनामध्ये आपण ठेवला, त्या विचाराला जंग लागतो आणि जंग लागल्यानंतर तो विचार काही कामाचा नसतो. त्यामुळं आपला विचार मनामध्ये ठेवू नका. तुम्हाला काही जरी सूचना असल्या तरी आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करत चला. आमच्याकडून शक्य झालं तेवढं आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ. नाही जमलं तर तरी पण तुम्हाला सांगू. पण आम्हाला माहिती होणं गरजेचं आहे, आम्हाला समजणं गरजेचं आहे. काही चुका झाल्या किंवा काही इम्प्रुव्हमेंट्स आहेत, ते सुद्धा तुम्ही सांगत चला. तुमच्या काही इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, काही अडचणी आहेत, त्या सुद्धा तुम्ही शेअर करत चला. कारण की हा संवाद आपला चालू असला पाहिजे. हा संवाद आपला टिकून राहिला पाहिजे. कारण की हा संवाद आपला कंटिन्यू राहिला, चालू राहिला, तरच आपल्याला पुढे जाण्यामध्ये मदत होईल आणि तुम्हाला सुद्धा अडचणी येणार नाही. येस, थँक्यू एव्हरीवन. हॅव अ नाईस टाइम. गुड नाईट. Yes. थँक्यू सर. Yes. Good night.